पालक आणि विद्यार्थी यांचं मनापासून हार्दिक स्वागत। सकाळ मीडिया ग्रुप आणि संडे सायन्स स्कूल यांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी मुद्दाम आयोजित केलेला आहे। कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की विज्ञान संशोधनातल्या नव्या वाटा किंवा 10वी-12वी नंतर मुलांना आयसर सारख्या ठिकाणी संशोधनात पदार्पण करण्यासाठी कशा संधी आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष त्या संस्थेचे अतिशय ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अरविंद नातू यांच्याकडून ऐकायचं आहे। तत्पूर्वी प्रत्यक्ष नातू सर स्थानापन्न होण्याआधी संडे सायन्स स्कूल ही एक चळवळ गेली 10 वर्ष जी पुण्यामध्ये आणि त्याहीपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात आणि देशात जागोजागी सुरू आहे, त्या संदर्भात थोडक्यात विवेचन, थोडक्यात माहिती द्यावी म्हणून मी तुमच्यासमोर आहे। विज्ञान हे नेहमीच प्रयोग, निरीक्षण आणि त्यातून निर्माण होणारं स्वतःचं ज्ञान याच्यावरच आधारित असतं। विज्ञान कधीही फक्त पुस्तकी ज्ञानातून मिळत नाही, पण अफाट लोकसंख्येचा देश असल्यामुळे ही पद्धत शालेय शिक्षणात फार रुजवता आलेली नव्हती आणि ते लक्षात घेऊन 26 वर्षांपूर्वी कुतूहल आणि त्यापाठोपाठ संडे सायन्स स्कूल या संस्था प्रत्यक्षात आल्या आणि मुलांनी प्रयोग करावे, प्रयोगातून विज्ञान समजून घ्यावं, प्रश्न विचारावे, त्याची उत्तरंसुद्धा प्रयोग आणि निरीक्षणातून शोधावी, असा एक वेगळा विचार या देशाच्या पातळीवर मांडण्याचा छोटासा प्रयत्न या ग्रुपने केला। पालकांना जे संडे सायन्स स्कूलचे ऑलरेडी गेले काही वर्ष सहभागी मेंबर्स आहेत त्यांना कल्पना आहेच, पण काही इतर जे नवे पालक आहेत त्यांच्यासाठी सांगतो। 3रीच्या वयापासून वेगवेगळ्या वयोगटांना संडे सायन्स स्कूल 4 प्रकारच्या वार्षिक प्रोग्रॅम्सचं नियोजन करतं। 3री-4थीच्या वयोगटासाठी ज्युनियर लेव्हल थोडेसे मोठे म्हणजे 5वी आणि 6वीत आणि ज्यांना थोडं होमी भाभा किंवा NTS सारख्या परीक्षांना बसायचं आहे, ऑलिम्पियाडला बसायचं आहे, त्यांच्यासाठी इंटरमिडिएट लेव्हल गेली 4 वर्षांपासून सुरू केली। आणि त्यापेक्षा मोठ्या मुलांना ज्यांना शालेय विज्ञान समजून घ्यायचं आहे प्रयोगातून, त्यांच्यासाठी लेव्हल 1 आणि त्याच्याही पुढे शालेय विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स सारखे विषय समजून घेण्यासाठी लेव्हल 2, अशा ज्युनियर, इंटरमिडिएट, लेव्हल 1 आणि लेव्हल 2 अशा 4 पातळ्यांचे प्रयोग 4 वर्ष मुलं करतात। साधारण जूनपासून सुरू होऊन संडे सायन्स स्कूल जानेवारीपर्यंत चालतं प्रत्येक वर्षी। यामध्ये 25 रविवार मुलांना आम्ही दर रविवारी 2 तासांसाठी एक विषय त्यांच्याबरोबर डिस्कस करतो, त्याच्यावर माहिती देतो, नोट्स देऊन समजावून सांगतो
आणि त्या विषयावरचे प्रयोग प्रत्यक्ष मुलं स्वतंत्रपणे करतात, कधी मॉडेल कधी प्रयोग असं करतात. आणि जे सामान त्यांना दिलेलं आहे किंवा जे मॉडेल ते तयार करतात ते रोज दर रविवारी स्वतःच्या घरी घेऊन जातात. घरी घेऊन जाण्याचा खूप मोठा फायदा असा असतो की ते पालकांबरोबर त्या विषयावर पुन्हा बोलू शकतात, आपल्याला किती समजले ते सांगू शकतात, शंका असतील तर विचारू पण शकतात, त्यांच्या मित्रांना शाळेमध्ये शिक्षकांना पण दाखवू शकतात. आणि आपोआपच विज्ञानाबरोबर विज्ञान कम्युनिकेशनची पण त्यांना एक नकळत सवय लागते. हा उद्देश ठेवून आम्ही हे स्वतः करा, घरी घेऊन जा अशा तत्वावर संडे सायन्स स्कूल मुख्यत्वे सुरू आहे. वर्षभराचे हे 4 प्रोग्रॅम्स, पुण्यामध्ये आता हे 10वं वर्ष असेल सुरू असण्याचे. आणि मला अत्यंत आनंदाने हे सांगावंसं वाटतं आहे की सकाळबरोबर आम्ही पहिल्या दिवसापासून आहोत. सकाळी प्रत्येक वेळेस आमच्यासोबत पावलाला पाऊल टाकून मदत केलेली आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या काळामध्ये निदान 10 ते 15,000 विद्यार्थ्यांनी आणि त्यानिमित्ताने त्या पालकांनी संडे सायन्स स्कूलचा अनुभव घेतला आहे. आणि आज तागायत एक पण तक्रार किंवा कुठलीही निगेटिव्ह भावना पालकांकडून किंवा मुलांकडून आलेली नाही. हे मला नक्कीच अभिमानास्पद वाटतं आहे. आणि मला खात्री आहे की पालक देखील जे समोर आहेत ते माझ्या मताशी सहमत होतील. आवडतं मुलांना, अतिशय एक्सायटेड असतात, कॉन्फिडन्स वाढतो, स्वतः प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहायला लागतात, घरातले पण छोटे छोटे प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करायला लागतात, इंडिपेंडंट होतात. असे अनेक रिमार्क्स, अशा अनेक कॉमेंट्स प्रत्येक वर्षाच्या शेवटी पालकांकडून ऐकायला मिळतात, मुलांकडून तर मिळतातच. आणि हा अतिशय मोठा आनंद आम्हाला असतो की वर्षभरात मुलांनी हे अनेक गोष्टी मुलं शिकली आहेत. मुख्य ते जगण्याचं विज्ञान पण शिकतायत, ही जाणीव फार सुंदर असते. असाच संडे सायन्स स्कूलचा उपक्रम पुण्यातूनच सुरू झाला. ही कंपनी पुण्यातच आहे, हा ग्रुप. पण भारतामध्ये जवळपास 80 ठिकाणी संडे सायन्स स्कूल सुरू आहे. पंजाबपासून केरळपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी संडे सायन्स स्कूल सुरू आहे. अर्थात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे, इतर राज्यांमध्ये कमी प्रमाणात, पण प्रत्येक राज्यात 12 राज्यांमध्ये संडे सायन्स स्कूलचं काही ना काही काम सुरू आहे. आणि ही एक चळवळ बनवून मोठी व्हावी म्हणून शाळांमध्ये देखील आम्ही हे उपक्रम राबवतो. छोटे छोटे उपक्रम सकाळबरोबर अनेक शाळांमध्ये जवळपास लाखापेक्षा जास्त मुलांसाठी दरवर्षी केले जातात. मुलांकडून प्रत्यक्ष प्रयोग करून घेणं आणि त्या सामानासह ते प्रयोग मुलांनी समजून घेऊन जाणं, हेच स्वरूप छोट्या प्रमाणात शाळांमध्ये आणि मोठ्या प्रमाणात संडे सायन्स स्कूलच्या रेग्युलर लेव्हल्समध्ये असं असतं. याचा एक मोठा फायदा असा झालेला आहे की आता 10-11 वर्षानंतर बरीचशी मुलं आयसरकडे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसकडे, नासाकडे, इस्रोकडे वळत आहेत, मूलभूत विज्ञानाकडे वळत आहेत, अंतराळ संशोधनाकडे वळत आहेत. आणि खारीचा वाटा का होईना पण संडे सायन्स स्कूलने उचलला आहे हे नक्की म्हणावंसं वाटतं. यावर्षी सकाळने असं सुचवलं की आपण मुलांसाठी एक अशी स्पर्धा पण घेऊ की ज्याच्यातून त्यांना वैज्ञानिक समज त्यांची आपल्याला समजून घेता येईल. पहिलेच वर्ष होता हा प्रयोग करण्याचा, म्हणून आम्ही लेखी स्वरूपातली क्विज घेण्याचा निर्णय घेतला. एकाच वेळेस छोटा गट आणि मोठा गट अशा मुलांकडून ही क्विज लेखी प्रश्नांची 22 प्रश्न होते, त्यातले 20 ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि 2 प्रश्न थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह टाईप असे होते. 22 प्रश्नांची ही क्विज, ज्याच्यात 50 मार्क्स होते. 350 मुलांनी पहिल्या वर्षी ही क्विज दिली. 2 तारखेला ही क्विज अभिरुची मॉलमध्ये झाली. पुढच्या वर्षी पण होणार आहे, अर्थात त्यावेळेसचा फॉर्मॅट थोडासा वेगळा असेल. पहिलं वर्ष असल्यामुळे आणि आम्हाला थोडा उशीर झालेला असल्यामुळे लेखी स्वरूपातली क्विज घ्यावी लागली. पुढच्या वर्षी ती जास्त इंटरॅक्टिव्ह स्वरूपाची क्विज असेल. आणि हा एक संडे सायन्स स्कूल सकाळचा पुणे सायन्स विझार्ड शोधण्याचा उपक्रम वर्षानुवर्ष याच्यापुढे सुरू ठेवायचा आहे. त्याचं हे पहिलं पाऊल आहे आणि या पहिल्या पाऊलाला तुम्ही सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली, याबद्दल सर्वप्रथम विद्यार्थी आणि त्यांचे पालक दोघांचे मनापासून आभार. यामध्ये मुलांनी सोडवलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं ऑन अन ॲव्हरेज पाहिलं तर अतिशय चांगली होती. 50 पैकी 44 मार्कांचा किंवा मोठ्या गटात 46 मार्कांचा प्रथम क्रमांक आहे. चांगला प्रतिसाद मुलांनी पण दिला. काही प्रश्न अतिशय ट्रिकी होते, अवघड होते, काही आजच्या घडामोडींवर होते. त्याचा विचार करून प्रश्नांचे संच निर्माण केला होता आणि
मल्टिपल सेट्स केले होते, 3 प्रकारचे प्रश्न सेट्स तयार केले होते, म्हणजे कोणालाही तोच प्रश्न दुसऱ्यांदा कमी येण्याची शक्यता असेल असा विचार करून केलेलं होतं. ही क्विजचा निकाल देखील नातू सरांच्या भाषणानंतर जाहीर केला जाणार आहे. आता एक छोटासा ब्रेक नातू सरांना स्टेजवर आणण्याच्या काळातला 5 मिनिटांचा असेल. या दरम्यान संडे सायन्स स्कूलच्या बाबत पालकांचे असलेले प्रतिसाद एका व्हिडिओद्वारे दाखवण्याची आम्ही व्यवस्था करतो आहे आणि ते प्लीज आपण देखील पहा. आपणही त्यात कदाचित असाल, कारण वेगळ्या पालकांचे आम्ही प्रतिसाद त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या. आणि तोपर्यंत आम्ही पाहुण्यांना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद. आपण आत्ता काही वेळापूर्वी सकाळ संडे सायन्स स्कूलतर्फे आयोजित होणाऱ्या सायन्स ॲक्टिव्हिटीजबद्दल ऐकलं. आपले प्रमुख पाहुणे आता आलेले आहेत. आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आपण ज्या कार्यक्रमासाठी आज एकत्र आलेलो आहोत त्या कार्यक्रमाची सुरुवात करू. सर्वप्रथम आपले प्रमुख पाहुणे आयसर आणि NCLचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद नातू यांचं आपण स्वागत करू. आज सर आपल्याला सायन्स रिसर्चमधल्या करिअर अपॉर्च्युनिटीजबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. जर्मनीच्या राष्ट्रपतींच्या हस्ते विदेशी नागरिकांना देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार सरांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यावरूनच आपल्याला त्यांच्या ज्येष्ठतेची जाणीव होऊ शकते. त्यानंतर कुतूहल संडे सायन्स स्कूल ग्रुपचे संचालक सुयश डाके सर यांचं मी स्वागत करते. 26 वर्षांपूर्वी प्रसिद्ध संस्था CDAC-मधून सायंटिस्ट म्हणून ते निवृत्त झाले आणि त्यांनी हे सायन्स ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी खेळातून विज्ञान यावर काम सुरू केलं आणि ते अजूनही करत आहेत. सो त्यांचं स्वागत. संडे सायन्स स्कूलचे आणि कुतूहल ग्रुपचे दुसरे संचालक दिनेश निसंग सर यांचंही मी इथे स्वागत करते. संडे सायन्स स्कूल ही कल्पना डाके सर आणि दिनेश सर यांनी एकत्रितपणे प्रत्यक्षात आणली आहे. मुलं जे सायन्स ॲक्टिव्हिटीज करतात दर संडेला ही त्या दोघांची कल्पना आहे. त्यानंतर सकाळ आणि संडे सायन्स स्कूल ग्रुप, जसं आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलं, गेले 9 वर्ष हा उपक्रम राबवत आहेत. मुलांपर्यंत सायन्स ॲक्टिव्हिटीज पोचवणं यामध्ये सकाळचा फार मोठा वाटा आहे. आज सकाळच्या वतीने श्री पियुष तांगसांडे आणि सौ विजया नार्वेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. तसंच संडे सायन्स स्कूल ग्रुपचे सिंहगडचे केंद्र प्रमुख तेही आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या परीक्षा चालू आहेत तरी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे पेरेंट्स इथे उपस्थित राहिलेत. तुमचं मनापासून स्वागत. आता मुख्य कार्यक्रमाला फार विलंब न होऊ देता मी दिनेश सरांना अशी विनंती करेन की त्यांनी नातू सरांचं स्वागत करावं. दिनेश सर. नमस्कार. एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण सर्वजण भरभरून प्रतिसाद दिलात आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्यामुळे सर्वप्रथम आपलं अभिनंदन. 15 दिवसांपूर्वी आम्ही सायन्स विझार्ड नावाची एक क्विज कॉम्पिटिशन घेतली होती. त्या क्विज कॉम्पिटिशनचे रिझल्ट्स आज जाहीर करायचे होते, पण नुसतेच सायन्स क्विजचे रिझल्ट जाहीर करण्यापेक्षा आणखी काय करता येऊ शकेल या विचारमंथनातून आम्हाला असं वाटलं की मुलांना खरोखर आज काय आवश्यक आहे. म्हणजे आजही तुम्ही सकाळी जर बातमी वाचली असेल तर भारत संशोधनामध्ये खूप मागे आहे. आपण जागतिक ग्राहक खूप चांगले आहोत. आपण अभिमानाने सांगतो की नासामध्ये 35% भारतीय आहेत, मायक्रोसॉफ्ट भारतीय चालवतो, ॲपल भारतीय चालवतात, पण भारतातून असे कुठले प्रॉडक्ट आले आहेत की ज्यांचा जगभरात दबदबा आहे.
एकही नाव आपल्याला घेता येणार नाही की आपल्या प्रॉडक्टचा, आपल्या इनोव्हेशनचा जगामध्ये दबदबा आहे. येस, वी आर सर्वंट्स, वी आर सर्विंग ऑल दीज ब्रँड्स. पण इनोव्हेशन म्हणून असं प्रॉडक्ट आपल्यातून का येत नाही आहे, याचं मूळ काय आहे? संशोधन वृत्ती जी शालेय वयापासून आपल्याला लागली पाहिजे, ही संशोधन वृत्ती कशा प्रकारे विकसित केली जाऊ शकते. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याकडे कल्चर नाही आहे. म्हणजे आईन्स्टाईन किंवा न्यूटन किंवा पाश्चिमात्य देशामध्ये जर आपण पाहिलं तर नॉट नेसेसरी की त्यांनी सायन्स स्ट्रीम घेतली म्हणून ते सायंटिस्ट झाले. आपल्याकडे हायरार्की आपण ठरवतो, हायेस्ट मार्क्स सायन्स, मिडल मार्क्स कॉमर्स, लोएस्ट मार्क्स आर्ट्स. दिस इज नॉट नेसेसरी. जास्त मार्क्स मिळवणारा आर्ट्सला जाऊनही संशोधन विज्ञानातलं करू शकतो. मग काय केलं म्हणजे आपल्याला जागतिक महासत्ता म्हणून संशोधनामध्ये सुद्धा पुढे येता येईल. आणि आगामी काळ हा तर खरं मूलभूत संशोधनाला असणार आहे. म्हणजे नुकतंच उदाहरण जर आपण पाहिलं तर करोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवलेला आहे. कुठलीही टेक्नॉलॉजी आपण उच्च वापरत असलो तरीसुद्धा बेसिक जगण्याची जी तडजोड आपल्याला करायला लागते किंवा जो संघर्ष करायला लागतो त्यासाठी आपल्याला मूलभूत संशोधनच कामी येतं. आणि हे मूलभूत संशोधन कशा प्रकारे केलं जाऊ शकतं आणि गेली 40 वर्ष जे या क्षेत्रामध्ये आहेत ते आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अरविंद नातू यांनी आपल्या आयुष्याचं मिशनच ठरवलं की मुलांना मूलभूत संशोधनासाठी प्रेरित करणं. म्हणजे त्यांच्या रिसर्चचा विषय खूप वास्ट आहे. त्यांच्या नावावर, स्वतःच्या नावावर 4 पेटंट आहेत. म्हणजे पेटंटचाही आकडा सर मी आज बातमीत पाहिला, मागच्या वर्षभरामध्ये जे पेटंट दाखल झालेत वर्षभरामध्ये, त्याच्यामध्ये अमेरिकेचा पहिला नंबर आहे, लाखांमध्ये पेटंट त्यांनी जाहीर केलेत. दुसरा चीनचा नंबर आहे, ज्यांनी लाखांमध्ये पेटंट जाहीर केलेत. आणि भारतातून फक्त 45,000 पेटंट दाखल झालेत. पेटंट म्हणजे स्वतःचं इनोव्हेशन रजिस्टर करणं. आणि या 45,000 भारतीय दाखल झालेल्या पेटंटमध्ये 70% संख्या ही अनिवासी भारतीयांची आहे. म्हणजे पुन्हा ते परदेशात आहेत, मूळ भारतात कुणीही राहत नाही आहे. मग मूळ भारतात हे कसं घडू शकतं यासाठी सुद्धा संडे सायन्स स्कूल सकाळ प्रयत्न करत आहे, आयसर संस्था प्रयत्न करते, असे अनेक संस्था प्रयत्न करत आहेत. मी खरं फार वेळ घेणार नाही कारण नातू सरांना आपण ऐकण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत. नातू सरांचा परिचय जसं निकिताने मगाशी सांगितलं की हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड जो दिला जातो जर्मन सरकारतर्फे, क्रॉस मेरिट ऑफ ऑनर्स, तो सरांना दिला गेला. त्याच्यानंतर आयसर कलकत्ताचे ते चेअरमन बॉडीचे गव्हर्नर आहेत. आयसर तिरुपती आणि आयसर पुणे सेट करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि या व्यतिरिक्त त्यांना अनेक मान सन्मान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मिळालेले आहेत. मी सरांचं स्वागत करण्यासाठी डाके सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. सकाळ ग्रुपच्या वतीने मी विजय आणि पियुष यांना आमंत्रित करतो की त्यांनी सरांना भेटवस्तू काय द्यायची हा आमच्यापुढे खरं प्रश्न होता. पण शेवटी आम्ही असं ठरवलं की आम्ही कुतूहल संडे सायन्स स्कूलच्या माध्यमातून जे 400 प्रॉडक्ट्स तयार करतो आहे त्याच्यापैकी काही सरांना गिफ्ट द्यावेत की ज्यातून त्यांना ग्रामीण भागामध्ये सर खूप जातात. म्हणजे सरांचं आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असं कुठलंही छोटं खेडेगाव नाही की जिथं सर जात नाहीत. म्हणजे व्याख्यानासाठी त्यांना मेट्रो सिटीजच हवं असं नाही आहे. अगदी 1000 वस्तीच्या गावात जाऊनसुद्धा सर तळमळीने आदिवासी मुलांनाही संशोधनात कसं याचं व्याख्यान दिलेलं आहे सरांनी. तर मी विजय आणि पियुष यांना विनंती करतो की त्यांनी कुतूहल संडे सायन्स स्कूलच्या किट्स सरांना देऊन एक कृतज्ञता व्यक्त करावी.
आपण 1 मिनिटांमध्ये सरांचं व्याख्यान चालू करतोय. व्यवस्था थोडी आपण बदलणार आहोत. स्टेडियममधल्या लाईट्स आपण ऑफ करतोय आणि सरांचा पोडियम सेंटरला घेतोय आणि व्याख्यान सरांचं सुरू होईल. नमस्कार. परीक्षेच्या धामधुमीतून रविवारच्या सकाळचा आस्वाद घ्यायचं सोडून इथे जमलेल्या विद्यार्थी आणि पालकांनो, पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की मी मराठीत बोलणं योग्य होईल का इंग्लिशमध्ये? जरा जोरात सांगा. मराठी चालेल, पण माझ्या स्लाइड्स इंग्लिशमध्ये आहेत, चालेल ना? ओके, ठीक आहे. मी ज्यावेळी 10वीच्या कुठल्याही विद्यार्थ्याशी बोलतो आणि त्याचा ज्यावेळी पेढा खातो त्यावेळी इमिजिएटली विदिन 1 मिनिटाच्यात त्याला प्रश्न विचारतो, तू काय करणार? जणू काय त्यांनी त्या 1 मिनिटात जर ठरवलं नाही, जर त्या 2 मिनिटात त्यांनी ठरवलं नाही तर आकाश कोसळणार आहे. तो बिचारा ॲमॅच्युअर आत्ताच परीक्षेच्या धामधुमीतून सुटलेला असतो आणि त्याच्या मागे नवीन शुक्ल गाठ लागतं. तर खरं गरज आहे का 10वीन तर लगेच सुरू करायची? काही बघू आपण. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्या याच्यातून देणार आहे. मी भाषणाचे 3 भाग केलेले आहेत. पहिली 10 ते 15 मिनटं मी रिसर्च म्हणले की सगळ्यांच्या पोटात गोळा येतो. रिसर्च कसा करायचा, घरी बसून करता येईल की नाही, सासवड, पुरंदर, थेऊर इथं राहूनसुद्धा करता येईल की नाही, आणि कसा केलेला आहे लोकांनी, ह्याच्याबद्दलची आपण काही उदाहरणं घेऊ. म्हणजे रिसर्च या विषयाबद्दलची तुमच्या मनातली भीती नाही जाईल, पहिली गोष्ट, नंबर 1. नंबर 2, हल्ली काय करायचं, आपण करिअर कुठली करायची, हे लोक आता खरं म्हणजे पूर्वी 12वी नंतर ठरवायचे, आता 8वीतच ठरवतात. काही घरात तर 5वीतच ठरवतात. कसं ठरवतात, कोणत्या बेसिसवर ठरवतात मला माहिती नाही, पण ठरवतात. पुण्यात तर अजून जन्मापासून ठरवण्याची पद्धत आली नाही, एवढंच. ती येईल काही दिवसांनी. तर अशा रीतीने आपण अभ्यास करताना कसा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे आणि त्याकरता कोणती पथ्य पाळायला पाहिजे. आणि नंतर मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेची थोडीशी माहिती सांगतो. कारण काय आहे की बेसिक सायन्सेसमधल्या अपॉर्च्युनिटीज आणि ह्या कशा कंबाईंड होत्या. पहिल्यांदा बेसिक सायन्सचा अभ्यास करण्याची गरज काय आहे, तो कसा केला पाहिजे, आणि अपॉर्च्युनिटीज काय, तसे 3 याच्यात हे आपण डिवाईड केलेलं आहे. तर आपण सुरुवात करू. पहिल्यांदा ही जी बिल्डिंग दिसते आहे, तुम्ही, माझं नाव आहे अरविंद नातू, माझा मेल ID खाली दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग मेल ID हा आहे. आणि अपॉर्च्युनिटीज इन बेसिक सायन्सेस, आणि जे चित्र दाखवलेलं आहे तुम्हाला, 2006 साली ज्यावेळी आम्ही सुरुवात केली तेव्हा 10,000 स्क्वेअर फुटात आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्या बिल्डिंगचं हे छायाचित्र आहे. हे मी दाखवतो एवढ्याच करता की व्याख्यानाच्या शेवटी आम्ही सध्या 4 लाख स्क्वेअर फुटाच्या बिल्डिंगमध्ये कसे राहतो आहे हे दाखवणार. त्यातनं एक लक्षात ठेवायचं आहे की आपण प्रगती कुठपासून केली हे आपल्याला माहिती पाहिजे पहिल्यापासून. म्हणून एक मुद्दा मी चित्र दाखवते. तर आणि हे आयसरचं बोधचिन्ह आहे. कदाचित हे हो, तुम्ही चेंज करा खालून, चेंज. नेक्स्ट. नेक्स्ट चेंज करा. केले? कारण मला आय कॅनॉट सी इट हिअर. केले की नाही? टायटल काय आहे?
हे जे तुम्हाला आता पिक्चर मी चित्र दाखवलेले आहे ते एवढ्याकरता दाखवलेलं आहे की आपल्या शरीरात किती क्लुप्त्या दडलेल्या आहेत. साधं कोळ्याचं जाळं घ्या, डाव्या हाताला कोळ्याचं जाळं दाखवलेलं आहे आणि त्या कोळ्याच्या जाळ्यातून एक धागा काढून दाखवलेला आहे दुसऱ्या चित्रात, तिसऱ्या चित्रात त्याची रचना दाखवलेली आहे. अशाकरता दाखवलेली आहे की एवढं साधी रचना असलेलं जे कोळ्याचं जाळं आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे माहिती आहे तुम्हाला? त्याची स्ट्रेंथ केवलार नावाच्या धातूची आहे आणि केवलार धातू हा बुलेट प्रूफ जॅकेट करता वापरतात. म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट करता जेवढा कडक हे पाहिजे किंवा ज्या प्रॉपर्टीचा मेटल पाहिजे तो केवलार कोळ्याच्या जाळ्यात दडलेला आहे. म्हणजे बघा आपल्या शरीरातच किती क्लुप्त्या जडलेल्या आहेत किंवा इन अँड आउट नेचरमध्ये काय जडलेलं आहे. नेक्स्ट, तुम्ही झाल्यानंतर मला खून करा की झालेलं आहे म्हणून. हां ओके. आता आपलं शरीर जे आहे, मी मुद्दाम 2 स्लाईड सध्या दाखवतो की तुझे आहे तुझं पाशी परंतु तू जागा चुकलाशी असं आपण जे म्हणतो, त्यावेळी कित्येक गोष्टीपासून स्फूर्ती जर घ्यायची असेल तर आपल्या शरीरापासून घ्यावी लागेल. का? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात 3000 रिॲक्शन चालू आहेत आता या क्षणी. ऑक्सिडेशन, रिडक्शन, काय वाटेल ते असतील सगळ्या केमिकल रिॲक्शन. आपलं लिमिटेशन असं आहे, आपण लॅबोरेटरी 2 रिॲक्शन एका टेस्ट ट्यूबमध्ये करू शकत. आपलं शरीर 3000 रिॲक्शन्स करतं ॲट ए टाईम. माझ्या नाही, तुमच्या सगळ्यांच्या शरीरात चालू. दुसरी गोष्ट म्हणजे ATP टू ADP नावाचे 2 मॉलिक्युल ते एकमेकात कन्व्हर्ट होत असतात. आपलं शरीर दिवसातून 23 किलो ATP तयार करतं. 23 किलो ATP हे केमिकल कंपाऊंड आहे. मग आपलं वजन थिओरिटिकली 23 किलो वाढायला पाहिजे नाही का? पण तसं कधी होत नाही, कारण ॲट ए गिवन टाईम 25 ते 30 मिलीग्रॅमपेक्षा ATP शरीरात जास्ती नसतं. काय आपण बाहेर हे करून दाखवू फॅक्टरीमध्ये की आमचं प्रोडक्शन 23 किलो आहे आणि ॲट ए गिवन टाईम ओन्ली 25 मिलीग्रॅम आहे? नाही करू शकणार. आपली इन्व्हेंटरी प्रचंड आहे आणि ते करावंच लागणार. अशा अनेक गोष्टी आपल्या शरीरात दडलेल्या आहेत आणि त्याचा अभ्यास करणं हे इटसेल्फ दुरापास्त आहे. नेक्स्ट, हाय टेक्नॉलॉजी. हाय टेक्नॉलॉजी मला खाली उभं राहून जरी भाषण द्यायला मिळालं तरी चालेल. खरं म्हणजे हे सगळं व्यायाम करण्यापेक्षा. बा ज्यावेळी आम्ही करिअरबद्दल बोलतो लोकांशी, त्यावेळी लोक माझ्याशी 2 गोष्टी बोलतात. एक, मी इंजिनिअरिंगला जाणार, त्यातनंही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जाणार आहे. हा चांगला, खरोखर चांगला विषय. फक्त त्यात प्रश्न असा आहे, तुम्ही जर दिस इज बेस्ट. जर असा विषय आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असा जर विषय आहे, तर मी जर त्याला लिहिलं, तू 4 ओळीत मला लिहून दे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय विषय आहे, तर 90% मुलं ते लिहून देऊ शकत नाहीत. कारण त्यांना आपण कशात उडी मारतो हेच माहीत नसतं. लिव्ह असाईड त्यांना आवडतं का न आवडतं हा भाग वेगळाच आहे. आणि काही लोकांना बेसिक सायन्सेसमध्ये इंटरेस्ट असतं. मी खाली जे चित्र दाखवलेलं आहे ते बेसिक सायन्स आहे आणि वरती जे दाखवलेले टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंगमध्ये. याच्यात काय फरक आहे? पहिली गोष्ट म्हणजे एनी हाय टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मेडिकल काय जे असेल ते इज बेस्ड ऑन सम हाय सायन्स. देर इज नो डाऊट. whether it is spacecraft, aerospace, biotechnology, nanotechnology, name it, there is a basic science which needs to be followed. Number 1. मग याच्यात फरक काय आहे? तर खालच्या चित्रात जो मनुष्य दिसतोय, ही इज डुईंग ॲन एक्सपेरिमेंट. त्याला अँझायटी आहे मनात, कुतूहल आहे आणि तो काय प्रश्न विचारतोय? व्हाय. आणि व्हाय या प्रश्नाचं उत्तर मिळवणं म्हणजेच रिसर्च. हा बेसिक सायन्स. जे हाऊ याच्यापेक्षा सुद्धा हाऊ हा प्रश्न विचारतो. आणि ज्यावेळी इंजिनिअरिंगला जातो आपण, त्यावेळी हाच प्रश्न हाऊ विचारत नाही.
तिथे मात्र एनी हाऊ असं सांगावं लागतं. उद्या प्रोडक्शनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला हाऊ असा प्रश्न विचारणार, ते म्हणतील की एनी हाऊ मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. म्हणजे बेसिक डिफरन्स हा हाऊ आणि एनी हाऊमधला जेवढा आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधला आहे. दुर्दैवाने आपले लोक त्याच्यातही बदल करतात, पण एव्हरी हाय टेक्नॉलॉजी इज डिपेंडंट ऑन द हाय सायन्स. आता हाय सायन्समधली सगळ्यात मोठी अडचण काय आहे? मी सांगितलं बुवा रिसर्च करा, तर म्हणलं अहो काय सांगता तुम्ही रिसर्च करा, ते काय मुंबई पुण्यात तिकडे मोठ्या मोठ्या लंडन पॅरिस तिकडे जावं लागतं रिसर्च करायला. रिसर्च प्रॉब्लेम आम्ही आमचा कसा शोधणार? नाही का, स्वतःच शोधायचा आहे रिसर्च प्रॉब्लेम, कसा शोधणार आम्ही? तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो की तुमचाच तुम्ही रिसर्च प्रॉब्लेम घर बसल्या बाहेर फिरायला जाताना केव्हाही हुडकू शकाल. कसं काय हुडकू शकाल? नेक्स्ट. डोंट वरी, आय कॅन टेक इट. आता इथे 3-4 चित्र दाखवलेली आहेत. एक सोपा मार्ग तुम्हाला सांगतो. तुम्हाला रिसर्च प्रॉब्लेम हुडकायला जावं लागेल, घरी बसून खाटल्यावरती बसून मिळणार नाही. सो यू हॅव टू गो आउट. कीप युअर आयज ओपन, डोळे उघडे ठेवा. आणि रस्त्याने किंवा कुठेही जाताना एखादी वेगळी गोष्ट आढळली की त्याला प्रश्न विचारा. वाय, वाय नॉट, व्हेन, हाऊ, आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधणं म्हणजेच रिसर्च. परत सांगतो, डोळे उघडे ठेवा, वेगळ्या वेगळ्या गोष्टी पहा आणि त्याला प्रश्न विचारा. हाऊ, वाय, वाय नॉट, व्हेन, आणि हाच तुमचा रिसर्चचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तो रिसर्च करू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांची समजुतीचे रिसर्च करता प्रचंड पैसे लागतात, हे खरं आहे. पण त्याच्याहीपेक्षा रिसर्चचा ब्रेन हा त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतो. तेव्हा एक लक्षात ठेवा, रिसर्च करायला ही सोपी युक्ती आणि ब्रेन या 2 गोष्टी. तुम्ही हे ऐकल्यानंतर म्हणाल अहो काय तुम्ही काही सांगता म्हणले, हां तुमचे केस पांढरे झालेले आहेत तेव्हा तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार प्राप्त आहे. तसं नाही आहे. मी पुढच्या 5-10 मिनटात तुम्हाला मी जे सांगितलेल्या अशा काही गोष्टी किंवा असे काही स्लाईड दाखवतो की ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की डोळे उघडे ठेवून केलेल्या रिसर्चमुळे आजच्या जगातल्या अनेक नवीन टेक्नॉलॉजी लोकांना मिळालेल्या आहेत. हे शोध सायंटिस्टनी लावलेले नाही, सामान्य मनुष्य, विद्यार्थी, नॉट सो एक्सपिरियन्स यांनी केलेले आहेत. नेक्स्ट. या माणसाचं नाव काय माहिती आहे? याचं नाव आहे मार्क फेल्प्स. काय नाव आहे? मार्क फेल्प्स त्याचं नाव आहे. आणि त्यांनी गोल्ड मेडल्स मिळालेली आहे 24 स्विमिंगमधली. त्याचा ड्रेस बघा कसा आहे. त्याचा ड्रेस हा कन्व्हेन्शनल स्विमिंग ड्रेस नाही आहे. त्याच्या स्विमिंग ड्रेसचं नाव आहे ओ रेझर सूट. काय नाव आहे? लाऊडली. ओ रेझर सूट. तो बघा वेगळाच दिसतोय काहीतरी, ओ रेझर सूट. आणि तो सूट घालून तो पळाल्यामुळे त्यांनी 24 गोल्ड मेडल मिळाले आहेत ऑलिम्पिक्समध्ये. आपल्या भारताला सगळी मिळून तेवढी मिळालेली नाही आहेत. त्याचं रहस्य काय आहे तर त्या ड्रेसमध्ये. हा ड्रेस जो आहे हा वेगळाच शिवलेला आहे. तुम्हाला पाण्यातनं जर फास्ट पोहायचं असेल तर 2 गोष्टी कराव्या लागतात नेहमीच. एक काय की तुम्हाला जोरात पोहता यायला पाहिजे आणि तुम्हाला पाण्याच्या पृष्ठभागावरून पोहता आलं पाहिजे जवळ, म्हणजे पटकन वरती जातो, श्वासोच्छ्वास घेऊन परतात. ह्याच्यामागे खूप हाय सायन्स आहे, ते आता मी सांगत नाही तुम्हाला. पण या 2 गोष्टी ज्याच्या अंगात आहेत तो जास्ती पळू शकतो. मग लोकांना लक्षात आलं अरे हा पोशाख शिवण्याची काय स्फूर्ती मिळाली कोणाला. आपण बघू कोणापासून स्फूर्ती मिळाली त्यांना. ते हा कोण आहे? लाऊडली. हा शार्क आहे. या शार्कची वैशिष्ट्य 2 आहेत. एक, हा एवढा बोजड असून तो पाण्यात फास्ट पोहतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो पाण्याच्या पृष्ठभागाच्या बरोबर खालून पोहतो, कारण पटकन वरती येतो आणि जातो. या 2 गोष्टी आहेत. मग मार्क फेल्प्सला या 2 गोष्टी पाहिजे होत्या. तर मग एका माणसाने हा शार्क मासा पाहिला आणि त्याचं हे असं का होतं तर ज्यावेळी त्यांनी बघितलं त्यावेळी त्याची कातडी अशी खवल्या खवल्यांची, याची खवल्या खवल्यांची कातडी आहे. आणि ही कातडी असल्यामुळेच
या दोन्ही गोष्टी शार्क करू शकतो. मग तो म्हणाला शार्क जर करू शकतो तर आमचा मार्क फेल्प्स का नाही करू शकतो. म्हणून तो आपल्या मित्राच्या मदतीने त्यांनी एक नायलॉनचा ड्रेस शिवला आणि तो ड्रेस म्हणजेच रिझर्व्ह सूट. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये तो मनुष्य गेला होता पाहायला. आपण कुठल्याही म्युझियममध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा काय पाटी पाहतो? काय पाटी असते? पहिली पाटी सगळ्यात मोठी, डोंट टच द ऑब्जेक्ट्स. पण लंडनचं नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे कसा म्युझियम आहे जिथे लिहिलेलं आहे प्लीज टच द ऑब्जेक्ट्स, फील देम अँड एन्जॉय. आणि अशा रीतीने एका माणसाने त्याला हात लावला, खवले बघितले, त्याच्या डोक्यात आयडिया आली, त्यांनी नायलॉनचा सूट शिवला आणि मार्क फेल्प्सने 24 सेकंद. त्यातला घ्यायचा भाग एकच आहे की सिम्पल ऑब्झर्वेशन ऑफ नेचर हॅज लेड टू बिग टेक्नॉलॉजीज. आता अर्थात रिझर्व्ह सूटवरती बॅन आलेला आहे. त्याचं कारण साधं असं आहे, त्याची किंमत एवढी आहे प्रचंड की आपल्या भारताचं ऑलिम्पिकचं बजेट त्याच्यात हे होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो घालायलाच 3 ते 4 तास लागतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जास्तीत जास्त 4 किंवा 5 वेळाच वापरता येतो. या सगळ्या प्रकारामुळे तो आता कोणी याच्यापुढे वापरत नाही ड्रेस. पण एक जगात सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजी झाली. आता रोबोट्स पाण्याखालचे झाकण्यासाठी त्याचा वापर करतात. पण आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट वी सी इन नेचर, इफ यू ट्राय टू कॉपी यू गेट द बेस्ट टेक्नॉलॉजीज. ओके, so big technologies, but the inspiration has come from nature. From where? Loudly. Nature. And this nature exists everywhere, not in London and Paris. पुणे, जेजुरी, सासवड, खंडाळा सगळीकडे आहे. मग आपल्या डोक्यात का अशी आयडिया येत नाही हो याच्यासारखं काय करावं? तर ही क्वेश्चन विचारण्याची सवय विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या मनापाशी लावून घेतली पाहिजे. ती जर आज झाली तर आपण कितीतरी जगात हे करू शकतो. हे त्याच्या खूप मोठं सायन्स आहे. एक नवीन सायन्स निघालं आहे, कॉम्पिटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स. मी हे मुद्दाम दाखवतो कारण कुठल्याही गोष्टीचा कॉम्प्युटरशी संबंध लावला की मुलं जरा नजरेने बघतात. त्या 2 मॉडेल्स करून सिम्युलेशन दाखवलेली आहेत आणि त्याच्यावरून एक नवीन ब्रांच सायन्सची सुरू आहे, मॅथलेटिक्स म्हणून, मॅथमॅटिक्स इन ॲथलेटिक्स. सो अशा रीतीने आपण आता बाहेर चाललेलो आहे. हे सगळं जाऊ दे कारण हे रिझर्व्ह सूटचं हे काही नाही. दुसरं उदाहरण बघू, रेल्वे. हे इंजिन आता बघायला सोमत नाही, 20 ते 30 किलोमीटर धावतं. हे इंजिन आहे इलेक्ट्रिकल, डिझेल सगळ्याचे इंजिन आहेत. काय आहे त्याचं नाक चपटं झालं आहे बघा. का? तर एअर रेझिस्टन्स फास्ट येऊ नये. आणि तो जर एअर रेझिस्टन्स फास्ट यायला पाहिजे असेल म्हणजे विरोध कमीत कमी करायला पाहिजे असेल तर अशा प्रकारची इंजिन आहे. आता गंमत काय झाली, ही इंजिन 130 ते 140पर्यंत पडतात. पण आपल्याला काय पाहिजे आता? काय पाहिजे आता हे आपल्या पुढे? काय? बुलेट ट्रेन पाहिजे. 300 ते 400 किलोमीटर जाणारी बुलेट ट्रेन पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणून सगळ्या जगात त्याचा शोध सुरू झाला बुलेट ट्रेनचा. पहिल्यांदा हे इंजिन ते दाखवलेलं आहे मी, ते ज्यावेळी रेल्वेने जाऊ लागलं त्यावेळी 2 अडचणी आल्या. एक ते 160पर्यंत जाईना आणि वाईट भाग म्हणजे ते बोगद्यातून ज्यावेळी जायला लागलं तेव्हा बुम असा आवाज आला. त्याला शिकानसेन बूम असंच म्हणतात. आणि हा जो बूम आवाज आला त्याच्यात त्या याचा, तो आपल्या 10 दिवसाच्या गणेशोत्सवातला आवाज 1 मिनिटात काढल्यानंतर काय होईल इतके डेसिबल्स. सगळे लोक बहिरे झाले. मग ते म्हणले वा हे काय चालायचं नाही, आता आपल्याला नवीनच इंजिनचं डिझाईन बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे एक्झिस्टिंग जे बुलेट ट्रेन्स आहे ते इंजिन आलं. हे बघा कसे लोकांचे कांठळ्या बसले. पण का हो या चपट्या नाकापासून हे करावं हे कुणी सुचवलं? कशावरून लक्षात आलं? तर ते लक्षात आलं, आपला एक जो मित्र जो आपण नेहमी पाहतो तो म्हणजे किंगफिशर. किंगफिशर म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या मला अभिप्रेत नाही आहे. किंगफिशर म्हणजे पक्षी एवढंच ठरवू आपण. किंगफिशरला खंड्या पक्षी म्हणतात. खंड्या पक्षी आपण सगळ्यांनी सगळीकडे बघितलेला आहे. काय झालं? बरं पुढचं 1 मिनिट. खंड्या पक्षी आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, बरोबर आहे ना?
काय सांग हां राहू दे एक मिनिट आता हात हेच खंड्या पक्षी आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. खंड्या पक्षीच्या अंगात 2 गुण आहेत. एक तो जोरात पळतो आणि दुसरं म्हणजे एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये जाताना तो आवाज अजिबात करत नाही. उदाहरण दाखवलं आहे बघा, उजव्या हाताला 2 चित्र दाखवलेली आहेत. एका चित्रात दाखवलेलं आहे की सर्वसामान्य पक्षी मासे खायला जाताना एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये जाताना बुडबुड बुडबुड आवाज करतात. खंड्या पक्षी हा राजकारणी आहे. तो हळूच जातो, आवाज न करता मासा खातो आणि वरती येतो. मग आपल्याला तर हे 2 गुण पाहिजेत नाही का. म्हणून खंड्या पक्षाच्या चोचीचं वरूनच बुलेट ट्रेनचं संपूर्ण डिझाईन केलेलं आहे इंजिनाचं. दोघांच्या ह्यातमधलं सिमिलरिटी दाखवलेली आहे. म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट टेक्नॉलॉजी दॅट हॅज बीन डेव्हलप, द इन्स्पिरेशन हॅज कम फ्रॉम नेचर. वेअर फ्रॉम? आणि हा लाऊडली इन्स्पिरेशन हॅज कम फ्रॉम नेचर. सो सिम्पल ऑब्झर्वेशन ऑफ नेचर लीड्स टू बिग टेक्नॉलॉजी. आणि लक्षात ठेवा, हे सगळे सायंटिस्ट नव्हते, तुमच्या आमच्यासारखे रेग्युलर लोक होते. त्यांच्या डोक्यात या कल्पना आल्या कारण त्यांनी डोळे उघडे ठेवले. अजून एखादं उदाहरण बघू आपण. हे त्याच्यामागे खूप मोठं सायन्स आहे. हे तर सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण आहे. स्वित्झर्लंडमध्ये ब्रँडन मॅकमिलन आपल्या कुत्र्याला बरोबर घेऊन जायचा. इतकी त्याच्या अंगावरती कुसळ बसायची की ते ओढून काढल्यानंतर रक्त यायचं त्याच्यात. आपण असं तर आपणही सगळं बघितलेलं आहे, पण आपण कधी असा विचार केला नाही हे कुसळ म्हणजे काय आहे बुवा. त्यांनी बघितलं आणि त्यांनी हे ते दोन्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं. त्याच्या लक्षात आलं एका बाजूला हुक्स आहेत आणि एका बाजूला साधी कुत्र्याची मांसल त्वचा आहे. ते असं जाऊन बसतात आणि नंतर बाहेर येतात. हे सगळ्यांना तुम्हाला मला माहिती आहे हो, पण आपल्या डोक्यात असा विचार आला की हे का होत असावं, कसं होत असावं आणि आपल्याला काय उपयोग होईल. तर त्याच्या एका मित्राने लॅबमध्ये जाऊन अशा प्रकारचे हुक्स आणि मॉसल त्याच्या लॅबमध्ये तयार केली. आणि तीच म्हणजे आज आपण जे डे टू डे व्यवहारात वापरतो वेलक्रो, त्याचा उगम कुत्र्याच्या अंगावरच्या कुसळापासून मिळाले. वन ऑफ द बिगेस्ट टेक्नॉलॉजी, बट द इन्स्पिरेशन हॅज कम फ्रॉम लाऊडली इन्स्पिरेशन हॅज कम फ्रॉम नेचर. सो वी मस्ट बी ओब्लाइज टू नेचर. एक आणि दुसरे म्हणजे डोळे उघडे ठेवायला पाहिजे. या 2 गोष्टी तुम्ही केल्या की तुमचा रिसर्च प्रॉब्लेम तुम्हाला मिळालाच. अजून एक आपण उदाहरण बघून पुढे वळू आपण. तुम्ही म्हणाला आम्ही शार्क बघितला नाही, काहीच बघितलेलं नाही आम्ही, तर आता आम्हाला काहीतरी एक असं उदाहरण द्या की जे आमच्या डे टू डे लाईफमध्ये. आता बघू आपण की असा या हॉलमध्ये एक तरी मनुष्य आहे की ज्याचा कधी गुडघा फुटला नाही, त्याच्या रक्त आलं नाही लहानपणी आहे, नाही आहे. तर हे ज्यावेळी गुडघा फुटतो त्यावेळी काय होतं आहे वरच्या ह्याच्या दाखवलं बघा. गुडघा फुटतो, नस बाहेर येते, रक्तपेशी बाहेर पडतात आणि खाली त्याच्यापासून खपली धरलेली आहे. काही लोकांच्यात लवकर धरते, काही लोकांच्यात उशिरा धरते, पण खपली धरली. पण आपल्या डोक्यात कधी असा विचार आला नाही खपली म्हणजे काय होतं, का धरते, याला लवकर का धरते, मला उशिरा का धरते, हळदी लावल्यानंतर काय होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची ताकद पाहिजे आणि ते विचार करण्याची वृत्ती पाहिजे, ताकद अजिबात. तर एकाने ते बघितलं खपली म्हणजे काय आहे, तर त्याचं मोठं करून या मेलेल्या पेशी आहेत आणि वरती जे दोरे दिसत आहेत ते दोरे म्हणजे ॲक्टिवेटेड प्लेटलेट्स नावाचं कंपाऊंड आहे. तर लोकांनी ॲक्टिवेटेड प्लेटलेट तयार केल्या लॅबमध्ये आणि त्याच्यापासून जगात $1 बिलियन वाचवणारी नवीन टेक्नॉलॉजी. कोणती टेक्नॉलॉजी आली? रशिया आणि जर्मनीमध्ये 6,000 किलोमीटर अंतराचे पेट्रोलियम वाहन घेणारे वाहने आहे आणि ती अनेकदा समुद्राच्या खालून जाते. आता तुम्ही विचार करा की एखाद्या ठिकाणी भोग पडलं पूर्वी छोटंसं तरी ते डिटेक्ट करायला कमीत कमी महिने लागायचे कारण एरियल सर्वेमधनं करायचे. आता काय करतात, ॲक्टिवेटेड प्लेटलेट तयार केलेले आहेत ते टाकून देतात, बोगद्यातून ते वाहत येतात, जिथे होल पडले असेल तिथे ऑटोमॅटिक जाऊन सील होतं आणि पुढे फ्लो लॉसेस अक्रॉस 6,000 किलोमीटर्स आर नॉट मोर दॅन 2%. आपल्याकडे 16 ते 17% लॉस आहे.
So this is a $1 million saving technology. But the inspiration has come from nature. आणि नेचर पुणे, जेजुरी, सासवड सगळीकडे एकच आहे, तेव्हा आपण त्याच्यातनं धडा घेतला पाहिजे. माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. आता मला दाखवायला मला वाटतं वेळ नाही आहे. लेट फॉरगेट अबाउट इट. फक्त एक शेवटचं उदाहरण देतो. हे कमळाच्या पानाचं. कमळाच्या पानावरती धूळ साठत नाही, तसं पाणीही साठत नाही, तसं धूळही साठत नाही. हे का आपण कधी विचार केला नाही. नुसतं आपल्या 2 मार्काकरता टीप लिहितो 5वी पासून 11वी पर्यंत. पण काही लोकांनी विचार केला असं का होतं. त्यांनी बघितलं की कमळाच्या पानाचा सरफेस जो आहे तो स्मूथ नाही आहे. मी उदाहरण दिलेलं आहे, सायन्स त्याच्यातलं आहे, ते नंतर सांगतो मी ज्याला पाहिजे असेल त्याला. पण तो स्मूथ नसल्यामुळे पाणी आणि धूळ दोन्ही निघून जाईल. जर स्मूथ असतं तर फक्त पाणी गेलं असतं, धूळ तशीच राहिली असते. या छोट्या प्रिन्सिपल ऑब्झर्वेशनचा उपयोग करून लुटुसान नावाचा पेंट तयार केलेला आहे. लुटुसान हा पेंट असा आहे की जो लावला असताना अलगी, फंजाय, धूळ, अमुक तमुक काही बसत. आत्ता महाग असला तरी भारतात हा मिळायला सुरुवात झालेली आहे. तर अशा रीतीने अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. हे जाऊ दे. पाली बघितल्यानंतर एवढाच उद्गार येतो आपल्याकडे. पण पालीच्या अंगात जे गुण आहेत ते आपल्या अंगात नाही आहेत. पाल भिंतीवर चढू शकते, तुम्ही चढू शकता? नाही चढू शकत. का? तर त्याचे पंजे तसे बनवलेले. तर एकाने ते पंजे तसे सिंथेटिक बनवले, केमिकल कंपाऊंड, आणि ते टेपला लावले, गेको टेप्स तयार केले, आणि ते लावून आता चढवण्याचं प्रॅक्टिकल सुरू आहे. 5 किलो वजनाचा रोबो वरती सुरक्षितरित्या चढवू शकतात. आपण नाही चढू शकतो. पण भिंतीवरती कोण चढू शकतं? कोण मनुष्य माहिती आहे तुम्हाला? कोण चढतं भिंतीवरती? लाऊडली स्पायडरमॅन. स्पायडरमॅनशिवाय अजून एक मनुष्य चढू शकतो, भारतीय आहे, आणि तो सगळ्यांच्या विशेषतः महिला वर्गाच्या हृदयात बसलेला आहे. तो म्हणजे शाहरुख खान, फिल्म बादशाह. प्लीज तो प्रयोग करू नका, तुम्हाला त्रासदायक होईल आणि तुम्ही खाली पडाल. पण आता कमर्शियली हा स्पायडरमॅन आहे. हे गेको टेप अशा बनलेल्या आहेत की आता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. माझ्याकडे सुद्धा त्याचं एक सॅम्पल होतं. असे पुष्कळ उदाहरणं आहेत. पाली आहेत, मुंग्या आहेत, झुरळं आहेत, जी सध्या मॉडर्न रोबोट डिझाईन करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. एक छोटंसं उदाहरण सांगतो. झुरळाच्या अंगात जो एक गुण आहे तो कुठल्याही प्राण्याच्या अंगात नाही. झुरळ आपली उंची ही निम्मी करू शकतं पटकन. आपण करू शकतो? नाही. याचा उपयोग भूकंपामध्ये जे रोबो वापरतात, मलब्याच्या डोंगराखाली माणूस हुडकायला, त्याच्यात केला जातो. अशा अनेक नवीन हकीकती आहेत. त्या आता मी काही सांगत नाही. शेवटचं उदाहरण सांगतो की मोबाईल फोनमध्ये फुलपाखराच्या सुंदर पंखाच्या रचनेची आणि त्याच्या सुंदर मुलायम त्वचेची एक प्रॉपर्टी आहे, आणि त्याचा उपयोग मोबाईलमध्ये करतात. ते काय करतात ते तुम्ही तुमचं हुडकून काढा आणि मला सांगा. एक क्ल्यू देतो. आपण वर्गात बसलेलो आहे, व्हॉट्सॲपवरती सुंदर चित्र आलेलं आहे, पण बघता येत नाही कारण शिक्षक बघतायत. म्हणून आपण बाहेर जातो आणि बघतो तर उन्हात बघतो तर काय ब्लॅक सगळं. आता नवीन जे मोबाईल निघालेले आहेत त्याच्यात उन्हात सुद्धा सुंदर रंग दिसू शकतात. हे का दिसू शकतात? त्याची स्फूर्ती किंवा त्याचं इन्स्पिरेशन हे फुलपाखरापासून घेतलेलं आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, निसर्ग यांनी आपल्याला उदात हजारो गोष्टी दिलेल्या. मी आता तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी या साध्या निसर्गापासूनच्या ऑब्झर्वेशनमधून आलेल्या आहेत. या तुम्ही करू शकता, मी करू शकतो. याच्यात अनेक भारतीयांनी शोध घातलेले आहे. केरळमधल्या 4थी शिकलेल्या एका मुलांनी बांबूपासून एक छोटं गॅजेट तयार केलं आहे. ते वापरून कोणी माडावरती चढू शकतो किंवा नारळाच्या झाडावर चढू शकतो. हे इनोव्हेशन. हे करण्यासाठी फक्त कीन डोळे उघडणे एवढी एकच गोष्ट आहे तुम्हाला, आणि ती तुम्ही जर केलीत
तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ नक्की बनू शकाल. आणि याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर केव्हाही मला भेटू शकाल त्याच्यावर. आता आपण वळू 10वी नंतर आपल्याला करिअर. इथे 10वीच्या अगोदरची सुद्धा मुलं आहेत का बरीच? कितवीतली आहेत? 8वी 9वी 10वी 6वी पण आहे. ठीक आहे, तुम्हाला कधी ना कधीतरी हा प्रसंग येणारच आहे, त्यामुळे काय काळजी करू नका. माझी समजूत साधारणतः 8वी 9वी 10वीची मुलं असतील अशी होती, पण हरकत नाही. आपण ज्यावेळी करिअरचा विचार करतो कुठलाही, त्यावेळी 10वी पास झाले की आपल्या हातावरचा पेढा खाण्यापूर्वी आपण काय करायचं हे ठरवू शकतो. कोण ठरवतं आहे? पालक ठरवतात. पालक म्हणजे कोण? आई वडील नातेवाईक अमुक तमुक सगळे ठरवतात. प्रत्येकाचा हेतू अतिशय चांगला असतो की आपल्या मुलाचं बरं व्हावं, हा एकच हेतू असतो, त्याच्यात दुसरा कुठलाही हेतू नसतो. पण ते मुलाला आवडतं की नाही हे आपण विचारतो. मला IITत ॲडमिशन मिळालं नाही, तुला मिळाली पाहिजे, किंवा मी डॉक्टर झाले नाही तर तू तरी डॉक्टर हो. ह्या अशा प्रकारच्या संवादामुळे प्रत्यक्ष मुलाचं काय करायचं आहे हा भाग वेगळाच. त्याच्याशिवाय कोण येतं? नातेवाईक येतात, पटकन येऊन काहीतरी सांगून जातात, तू आर्किटेक्टला जा, विदाऊट एनी कन्सिडरेशन. हे एक वेळ परवडले. खरे आणखीन गंमत काय असते, त्या विद्यार्थ्याचं जे क्लोज फ्रेंड सर्कल असतं दॅट इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस. कारण दे आर बंच ऑफ ॲमॅच्युरिस्ट. ते काय विचार करणार नाही का? पण त्याचा पगडा इतका मुलांच्या डोक्यावरती बसतो की शेवटी त्यांना वाटतं हेच खरं आहे, सांगतो ते खरं. कोणतरी मुलगी सांगते, अगं चल ग माझ्या भावाला नोकरी लागली, चल तिकडे BTech होऊन टाकूया आपण, विदाऊट एनी कन्सिडरेशन. आणि 10 पैकी 8 मुलींनी केले की 9वी आणि 10वीलाही वाटतं की आपण इंजिनियरच व्हावं. त्याशिवाय काउन्सिलर्स आहेत, TV आहेत, प्रेक्षक आहेत, अनेक हजारो गोष्टी आहेत. हा सीझन मे महिन्यानंतरचा हा सीझन असतो आणि इतकं हॅमरिंग होतं की त्याच्यात प्रत्यक्ष विद्यार्थ्याला काय होतं आहे मागे काच ते हे थांबा राहू दे मी इथनंच करतो. थांबा तुम्ही काय करू, मी आता हँडल करतो. थांबा तुम्ही बस. तर प्रत्येकाची इच्छा त्यांनी चांगलं करावं हीच असते, बरोबर आहे की नाही? पण त्या मुलाचा कधी कोणी विचार करतं का की त्या मुलाला काय आवडतं? मुलाला काय आवडतं हे समजणं पालकांनाच कित्येक वेळा कठीण जातं. कारण ती बिचारी ॲमॅच्युअर असतात. 10वी हे वयच असं आहे, जगात कुठेही 10वी झालेली मुलं आपले करिअर ठरवत नाहीत, कारण शक्य नसतं. तर अशा स्थितीत आपण जर 11वी किंवा 12वी जे 2-3 वर्ष आहेत त्याच्यात काय केलं पाहिजे? ते 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, बाकी सगळ्या गोष्टी जाऊ दे, त्या स्लाईड्सवरती काय ते असू दे. 3 किंवा 4 गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे 4ही विषयांचा अभ्यास केला पाहिजे. PCMB, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी, या 4ही विषयांचा अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडे एक सोडायचं अशी एक आता फॅशन निघालेली. एक बायोलॉजी सोडायचं, एक मॅथमॅटिक्स सोडायचं. त्या कारण अजून मला कधीच समजलेलं नाही. मी ज्यावेळी कित्येक पालकांशी बोलतो त्यावेळी त्यांचा एक स्टँडर्ड, मला एक मुंबईच्या प्रख्यात हॉस्पिटलमधले न्यूरोसर्जन भेटले होते आणि ते म्हणले, आमच्या मुलीला 4 विषयाचे जे 3 विषय मिळाले, तिचा अभ्यास जास्ती कॉन्सन्ट्रेशन जास्ती चांगला आहे. मी म्हटलं, डॉक्टर माझ्यापेक्षा मेंदूची रचना तुम्हाला जास्ती माहिती आहे. ते म्हणले, आय एम व्हेरी सॉरी, आय मेड ए रॉंग स्टेटमेंट. तुम्हाला काय वाटतं की आपल्या मेंदूचे 4 भाग आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी. एक बायोलॉजी काढलं तर इकडून पाणी तिकडे जाईल, असं कधीही होत नाही. नंबर ऑफ सब्जेक्ट्स इज नेवर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन, हे लक्षात ठेवत. हे जर केलं तर 2च विषय उद्या जर ठेवले तर 100% मार्क मिळतील? नाही मिळणार. तर एक लक्षात ठेवा, हे 4ही विषय घ्या. आणि त्याचा फायदा असा आहे, म्हणजे ॲक्च्युली काय म्हणतात त्याला, व्यवहारातला फायदा असा आहे की तुम्ही जर आत्ता नॅरो डाऊन केलं
आणि जर तुमचं ध्येय प्राप्त झालं नाही तर यू विल बी फ्रस्ट्रेटेड. त्यापेक्षा कीप युअर फनेल ओपन. इकडे नाही जात तिकडे जात, तिकडे नाही जात नीटला जा, नीटला नाही जात IITला जा, कारण सगळे फ्रॅक्शन्स ओपन आहेत. आणि जर तुम्ही हे केलं अँड डोंट क्लोज डाऊन 50% ऑफ युअर करिअर चान्सेस ॲट अ ॲमॅच्युअर एज ऑफ 10th स्टँडर्ड. मी 15 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर काही होत नाही, अगदी व्यवस्थित अभ्यास. ओके, हे पहिलं तत्व आहे किंवा पहिलं हेच. दुसरं असं आहे की आपण कन्सेप्च्युअली अभ्यास करत. म्हणजे अगदी गावठी भाषेत सांगायचं तर आपला अभ्यास 10वीपर्यंत रट्टा मारलेला असतो. पहिल्यापासून शेवटवर पाठ करायचा. आपण कधीच कन्सेप्च्युअली अभ्यास करायला जात. आता कन्सेप्च्युअली अभ्यास केला, आता याच्या पुढं ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्हाला तो तसाच करावा लागेल, कारण संबंध आयुष्यभर असा रट्टा मारून पास होता येत नाही. मग कन्सेप्च्युअली म्हणजे काय आहे बघू आपण. हे जाऊ द्या. हा मधले जो निळा दिसतोय त्याला मी कन्सेप्ट टॉवर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जो ज्या विषयाचा अभ्यास करणार असेल त्या विषयाचा कन्सेप्ट टॉवर असला पाहिजे. ते 2 गोष्टी आहेत त्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे डावीकडे दाखवलेली आहे की बोर्डाची परीक्षा. मी संबंध पालकांना विनंती करतो, कृपया बोर्डाच्या परीक्षेकडे दुर्लक्ष करू नका. याचं कारण बोर्डाच्या परीक्षेचे मार्क हे तुमच्या आयुष्यातल्या सर्व आलेखामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्या वर्षी 328 IIT ॲडव्हान्स पास झालेल्या मुलांना ॲडमिशन मिळू शकली नाही, कारण त्यांना बोर्डाचे रिक्विजिट 75% मार्क नव्हते. तेव्हा प्लीज दुर्लक्ष करू नका. मग हा कन्सेप्ट टॉवर कसा बिल्ड करायचा ते खाली दाखवले. PCMB किंवा कुठलाही तुमचा जो विषय आहे त्याची टेक्स्टबुक घ्या. बेस्ट टेक्स्टबुक्स आर अवेलेबल. अर्थात आता 1923 सालापर्यंत भारतातली सगळीच टेक्स्टबुक एकच होणार. NCERTचीच टेक्स्टबुक्स आहेत, त्यामुळे तो काय प्रश्न नाही. ती घेऊन प्रत्येक चॅप्टर एक थर्मोडायनॅमिक्स घेतला तर थर्मोडायनॅमिक चॅप्टर 3 किंवा 4 वेळ वाचून 3 ते 4 पानात त्याचा टोटल हे कन्सेप्ट यायला पाहिजे. आणि मी ज्यावेळी त्याच्या नोट्स म्हणतो कन्सेप्ट नोट्स, त्यावेळी त्या समरी नोट्स नाहीत, त्या कन्सेप्ट नोट्स आहेत. आणि त्या कन्सेप्ट नोट्स तयार करून शिक्षकांकडून घेतलं तर तुम्ही कन्सेप्ट टॉवर म्हणजे ज्याच्यापासून तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे करू शकता. साधी सोपी युक्ती आहे. तुम्ही उद्यापासून 8वीचे मुलंसुद्धा हे प्रॅक्टिस करू शकता आणि त्याचे रिझल्ट्स खरोखरच चांगले. आणि एक लक्षात ठेवा की याच्यात एकच बंधन पाळायचं आहे आणि ते म्हणजे रेडीमेड मटेरियल. 2 दिवसात फिजिक्स, 3 दिवसात केमिस्ट्री, 4 दिवसात गणित, अशा प्रकारची जी गाईड्स अवेलेबल आहेत ती प्रथमदर्शनी वापरणं फार ॲट्रॅक्टिव्ह आहे. तरी ती कृपया वापरू नका. याचं कारण त्याच्या कन्सेप्टपासून प्रश्न असा हे पाहिजे, प्रश्नापासून कन्सेप्ट असं कधीही होत नाही. हे एक लक्षात ठेवा. आपल्याला आनंद वाटतो एखाद्या चॅप्टरवरती 100 प्रश्न मला मिळाले. तुम्हाला सगळं येईल, तो विषय येणार नाही फक्त. सो प्लीज बिलीव्ह इन मी. 2 रेडी मटेरियलच्या गोष्टी आहेत. एक तर गाईड्स आणि दुसरे कोचिंग क्लासेस. कोचिंग क्लासेस ही मोर आर लेस अनअवॉइडेबल. म्हणजे एक वेळ शाळा नसली तरी चालेल, कोचिंग क्लास पाहिजे अशी पुण्यातली परिस्थिती आहे. तर त्याच्यात काय करता येईल, तुम्ही कोचिंग क्लास कुठलाही निवडा, कुठल्याही तुम्ही कोचिंग क्लास निवडा, काही हरकत. फक्त दॅट शुड नॉट स्टॉप युअर थिंकिंग प्रोसेस. आता असा कोचिंग क्लास हुडकणं हे पालकांचं कर्तव्य आहे. परत रिपीट करतो, कोचिंग क्लास विच स्टॉप्स युअर थिंकिंग प्रोसेस शुड नॉट बी सिलेक्ट. नाहीतर काय होतं, एकदम रेडी मटेरियल हातात दिलं की मुलं खुश होतात, शॉर्टकट आहे, पण त्यामुळे त्यांना कन्सेप्ट समजत नाहीत. तेव्हा असे पुण्यात पुष्कळ चांगले क्लासेससुद्धा असेल, मला कल्पना नाही, पण त्याच्यातच तुम्ही ॲडमिशन. हे जर तुम्ही केलं, ही जर तुमचे कन्सेप्ट नोट्स असेल तर तुम्हाला परीक्षेच्या वेळी जाताना शांतपणे 1 तास झोप काढून जाता येईल. कारण आता तुम्हाला टेक्स्टबुक वाचायची नाही आहेत, आता तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट नोट्सच फक्त वाचायचे. या कन्सेप्ट नोट्स या तुमच्याच असल्या पाहिजेत, तुमची त्याच्यावरती ओनरशिप आहे. गेल्या वर्षी 12वीत पहिल्या आलेल्या मुलीच्या
नोट्स मला वाटतं 5,000 रुपयाला वगैरे झेरॉक्स मिळतात, त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही, कारण ते ओनरशिप नाही आहे, ते बाहेरचे. तर हे सेन्स ऑफ ओनरशिप ज्यावेळी तुमच्या अंगात येईल त्यावेळी तुम्हाला परीक्षेच्या वेळी तुम्ही आरामात जाऊन झोपून येऊ शकता, काही होणार नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण सगळे मराठी, ज्यांची मातृभाषा इंग्लिश कोणाचीच नाही, बरोबर आहे ना? ती नसल्यामुळे आपण विचार फक्त मातृभाषेतच करतो. उदाहरण देऊन सांग, दारावरती पूल असं लिहिलेलं आहे, तर पूल म्हणजे ओढा आपण असं भाषांतर करतो आणि मग दार ओढतो. कोणी सांगू शकणार नाही मी पूल म्हणजेच विचार मराठी नाही. परीक्षेत काय लोचा होतो बघा, प्रश्न इंग्लिशमध्ये, भाषांतर इथं, परत त्याचं उत्तर इथं, त्याचं परत भाषांतर पेपरात. हा सगळा लोचा जर शॉर्ट सर्किट करायचं असेल तर त्याच्यावर एक सोपा मार्ग, आपली कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉवर कमी पडते. म्हणजे 2 पानं वाचल्यानंतर त्याचं कॉम्प्रिहेन्शन करण्याची जी आर्ट आहे ती कमी पडते. आणि ती जर कमी पडत असेल तर त्याच्यावर अगदी सोपा उपाय आहे. जे गेले 5 वर्ष आम्ही एका 2-3 शाळांतनं प्रयोग केलेला आहे की दररोज 20 ओळी इंग्लिश कुठल्याही घ्या, टेक्स्ट घ्या, टाइम्स ऑफ इंडिया घ्या, वाटेल ते घ्या, आणि त्याचं कॉम्प्रिहेन्शन करून ते टीचर किंवा पालक यांच्याकडनं तपासून घ्या. ह्याच्याने तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉवर वाढेल आणि प्रश्नांचं लॉजिकली उत्तर काय द्यायचं याचं कॉन्सन्ट्रेशन समजेल. अशा रीतीने यू विल बी एबल टू गव्हर्न द सेम. चौथी आणि प्रॉबेबली शेवटची गोष्ट एक आहे, आणि ती म्हणजे की प्रत्येकाने 45 मिनटं रोज खेळलंच पाहिजे, ग्राउंडवरती गेलंच पाहिजे. असं म्हटल्यानंतर पालक मला म्हणतो, अहो काय सांगतात, जे क्लासेस असतात सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत. मी म्हटलं ते काय बॉन्डेड लेबर आहेत, वेठबिगार आहेत ते, आणि तरी ती बिचारी मुलगी 10 वाजता येते तरी आई तिला सांगते, अगं तुझा अजून अर्धा तास अभ्यास व्हायचा आहे, कारण काल तू म्हटली होती 11:30 तास अभ्यास कर. ह्या अशा बॉन्डेड लेबरपेक्षा मुलांना जर तुम्ही स्वतः टार्गेट दिलं, मुलांनी ठरवलं की आज मी बायोलॉजीचे 3 चॅप्टर करणार आहे, मग त्याला 12 वाजो ते 1 वाजो, ते मुलाचं स्वतःचं टार्गेट असल्यामुळे त्याला ते जाणवणार. एक लक्षात ठेवा की सेल्फ डिसिप्लिन जर असेल तर तुम्ही कशावरती कॉन्कर करू शकाल, तुम्हाला काही. मुलांनी का खेळलं पाहिजे? क्रिकेट खेळताना तुम्हाला जो सिक्सर मारल्यानंतर जो आनंद होतो तोच आनंद तुम्हाला फिजिक्सचा प्रॉब्लेम सुटल्यानंतर व्हायला. हे मी का सांगतो, फार सिरियस गोष्ट आहे, आणि याचा सुद्धा आम्ही प्रयोग केलेले आहेत. सिरियस अशा करताय की सध्या आपण केवळ परीक्षा या एका भीतीनं अभ्यास करतो आहे. सगळेजणं मुलं परीक्षा 2.25 मार्क 2.5 मार्क ह्या प्रकारच्या एका काय त्याला म्हणतात फोबियामध्ये गुंतलेले. त्याच्यातून त्यांना जर विषयापासून आनंद मिळवण्याची युक्ती पाहिजे असेल तर खेळ एकच आहे. खेळ मिळाल्यानंतर रिलॅक्सेशन मिळतं, रिलॅक्सेशन मिळाल्यानंतर कुठल्याही गोष्टींना हॅपीनेस कसा मिळवायचं ते बघतं, आणि ते हे करू शकतो. ही तुम्ही 4-5 गोष्टी जर केल्या तर मला नाही वाटत तुम्हाला कधी काही पुढच्या आयुष्यात कधी काही त्रास होईल. आणि ही जर 4 पंचसूत्री तुम्ही अवलंबलीत तर तुम्ही 12वीपर्यंत आरामात जा. दुसरं एक गोष्ट, अनिल कुंबळेला एकदा विचारलं होतं, का हो तुम्ही 50 ओव्हर्सची काय तुमचं प्लॅनिंग आहे? तो म्हटला, हो 50 ओव्हर कसले, 5 ओव्हरचं प्लॅनिंग करतो पहिल्या. तसं माझं सगळ्यांना 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्याकरता सल्ला आहे की तुम्ही 10वीपर्यंतच प्लॅनिंग करा. पुढचे फक्त 2 वर्षाचं म्हणजे 12वीनंतरचं करा, आणि त्याच्यानंतरचं प्लॅनिंग हे ऑटोमॅटिक प्रोसेस, हे थिंकिंग प्रोसेसने होईल. तुम्हाला असं वाटत असेल की मी याच्यावरती घरून काही सांगतो, मी जे प्रत्येक गोष्टी सांगतो त्याला एक्सपेरिमेंटल प्रूफ आहे, आमचे स्वतःचे त्याच्या मागचे अनुभव आहेत, आणि हे सगळं केलं तर नक्कीच तुम्ही यश चांगलं मिळवू शकाल. मी एखाद्या मुलाला जर विचारलं 10वीतल्या, तो टी-शर्ट घ्यायला जातो किंवा ड्रेस घ्यायला जातो, तर त्याला जर ज्यावेळी मी विचारतो, काय रे बाबा तू टी-शर्ट बघायला किती दुकानं हुडकले, त्याला पहिल्या दुकानातला आवडला असला तरी तो दुसऱ्या दुकानात जातोच, जरा तिसऱ्याही दुकानात जाऊन बघतो.
आणि एक निर्णय घ्यायलेत. पण मला आश्चर्य वाटतं की टी शर्ट करता 10 दुकानं हिंडणारा मुलगा किंवा मुलगी, करिअरचा प्रश्न येते त्यावेळी फक्त 2 दुकानांची आठवण येते त्यांना. किंबहुना तिसरा अल्टरनेटिव्ह आहे की नाही हे सुद्धा विचारायची त्यांना आवश्यकता भासत नाही. अर्थात विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हे मी सांगू शकत. तर अशाच एका तिसऱ्या अल्टरनेटिव्हचा विचार इन टर्म्स ऑफ बेसिक सायन्सेस आज आपण याच्या पुढे करणार आहोत. बेसिक सायन्स याचा अर्थ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे 4 सब्जेक्ट्स आहेत आणि या 4 सब्जेक्टना बेसिक सायन्सेस म्हटलेले आहे. आपल्याला जर आपल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीत रिसर्चचा अनुभव, रिसर्चचा भाग हा अंडर ग्रॅज्युएट अभ्यासात कुठेही नाही. नवीन काहीतरी करायचं आहे ते रुटीन आहे. विनोद एक छोटासा सांगतो की मी ज्या कॉलेजमधनं पुण्यातनं BSc झालो त्या कॉलेजमध्ये भेटायला गेलो होतो. त्यावेळी मी फोटो काढला. त्यावेळी सर तुम्ही का फोटो काढताय? तर म्हटलं मी ज्या बाकावरती बसत होती बाका अजून तशीच आहेत 55 वर्षापूर्वी. नंतर लॅबोरेटरीत गेलो, लॅबोरेटरी तशीच होती. म्हटलं ही बाका तशीच आहेत. तर तिथल्या एका माणसाने काळजी करू नका सर, एक्सपेरिमेंट तेच आहेत अजून. अशा रीतीने एक जुनाट किंवा मंडेन ज्याला म्हणतात अशा प्रकारचा अभ्यासक्रम सध्याच्या BSc, MSc, PhD याच्याकरता, ज्याच्यात बदल नाही, नाविन्य नाही. त्यामुळे होतं काय, सायन्स शिकायला आलेल्या माणसाला मोटिवेशन शून्य. FYBSCच्या वर्गात मी ज्यावेळी जातो आणि मुलं खाली चेहरा घालून बसले असं, काय सर काय झालं, तर मोटिवेशन नाही. कारण नवीनच काही माणसाला मोटिवेशन केव्हा येतं, काहीतरी रुटीन शिकण्यापेक्षा काहीतरी नवीन करण्याची हौस असते. हे करताना जो आनंद होतो तो आनंद शिकण्यासाठी तुम्हाला रिसर्चचा अंतर्भाव अंडर ग्रॅज्युएट ट्रेनिंगमध्ये केला पाहिजे. भारतात काय परिस्थिती आहे, NCL किंवा मोठ्या मोठ्या चांगल्या रिसर्च ऑर्गनायझेशन, पण तिथे अंडर ग्रॅज्युएट ट्रेनिंग नाही. आणि ज्या कॉलेजमध्ये अंडर ग्रॅज्युएट ट्रेनिंग नाही तिथे रिसर्च आहे, तिथे रिसर्च नाही. त्यामुळे या दोनाची कुठेतरी सांगड घातली पाहिजे आणि रिसर्चचा अंतर्भाव हा अंडर ग्रॅज्युएट असताना केला पाहिजे. या एका विचाराने 2006 साली आयसरची स्थापना झाली. अशा आता भारतात 7 आयसर्स आत्तापर्यंत आलेल्या आहेत. 2006 पासून बेहरामपूरची 2016पर्यंतची. हे आयसर आहेत कशा करता हो, काय करता तुम्ही? कुठलीही संस्था जर स्थापन करायची असेल, बाय द वे आयसरला ज्यांना बघायची आहे ते केव्हाही येऊन ती पाहू शकतात. NCLच्या शेजारी 100 एकरचा कॅम्पस आहे. फक्त केव्हा येऊन म्हणजे अगोदर मेल पाठवून वेळ ठरवून आला तर जास्ती बरं होईल, कारण म्हणजे बाकी डिस्टर्बन्स होणार नाही, तुम्हाला दाखवण्याची व्यवस्था होईल. कुठलीही इंटरनॅशनल तुम्हाला ऑर्गनायझेशन उभी करायची असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक विद्यार्थी, आम्ही विद्यार्थी जे घेतो ते अगदी तावून सुलाखून घेतो. शिक्षक, 130 शिक्षक आहेत आणि 130च्या 130 शिक्षक हे रिसर्चर आहेत. त्याचा काय फायदा होतो, नवीन जे काही येईल ते विद्यार्थ्यांच्यावर लगेच पोचतो. उदाहरण देतो, 2016 साली का 17 माझ्या लक्षात नाही, ग्रॅव्हिटेशनल लाईनचा शोध लागला, बोसॉन पार्टिकल्सचा शोध लागला. आमच्याकडे विदिन 1 महिना त्या आमच्या सिलेबसमध्ये आला, कारण 130च्या 130 रिसर्चर्स आहेत, ते शिकवतात. त्यामुळे द न्यू एक्साइटमेंट इज सायन्स इज इमिजिएटली पास्ड ऑन. हा सगळ्यात मोठा फायदा. 130 जे शिक्षक आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आमचं आहे ते आता मी तुम्हाला फोटो दाखवलं कळेलच. बिल्डिंग सोडली आहे तर आम्ही 300 कोटी रुपये इक्विपमेंटमध्ये आत्तापर्यंत खर्च केलेले आहेत. अशा रीतीने इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षक आणि विद्यार्थी या तिन्ही ह्याच्यावरती आम्ही योग्य तो पाया रचलेला आहे. त्याचे थोडंसं बघू आपण. हे मी गूगल इन्फॉर्मेशन आहे ते सगळी काढून टाकतो, त्याची मला आवश्यकता असो. आम्ही 3 गोष्टी शिकवतो. एक 12वी झाल्यानंतर 5 वर्षाचा BSMS इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे. 12वी झाल्यानंतर 5 वर्षाचा. त्याशिवाय रेग्युलर PhD आहे. आणखी एक नवीन गोष्ट आम्ही सुरू केलेली आहे,
जर तुमचा मुलगा किंवा मुलगी BSc झाल्यानंतर इतकी हुशार असेल तर तिने MSc जाण्याची गरज नाही, तिने आमच्याकडे डायरेक्ट PhDला यावं. त्याच्याकरता इंटिग्रेटेड PhD कोर्स. पण आत्ता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही नवीन कोर्स म्हणजे नवीन काय करता हो 12वी झाल्यानंतर? 3 गोष्टी करतो. पहिले 2 सेमिस्टर ऐका, पहिले 2 किंवा 3 सेमिस्टर किंवा 4 सेमिस्टर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स 4ही विषयांचा अभ्यास करावा लागतो. का? तुम्हाला 12वीपर्यंत तुमचा अभ्यास हा फक्त मार्काकरता झालेला असतो. त्यावर तुम्हाला काय आवडतं हे समजायला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते विषय चांगले अभ्यास केले पाहिजेत, नाही का? तरच तुम्हाला कळेल या 4पैकी मला नेमकं काय आवडतं किंवा 2 कुठले आवडतात, यातलं थोडं आवडतं आहे त्यातलं थोडं आवडतं आहे का. हे तयार करण्यासाठी पहिले 2 जे 4ही सेमिस्टर आहे त्याच्यात सगळे विषय अभ्यास करा. आणि नंतर एक लक्षात ठेवा, पुढच्या सेमिस्टरमध्ये कुठेही एकही विषय कंपल्सरी नाही. तुम्ही तुमचा विषय निवडू शकता, कोणताही विषय कोणत्याही सेमिस्टरला निवडू शकता, ड्रॉप करू शकता, वेगळा घेऊ शकता, काय तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. 130 कोर्सेस आहेत आणि त्या 130 कोर्सेसमध्ये तुम्हाला पाहिजे ते स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन, विद्यार्थी केंद्रित योजना आहे. कारण वी स्ट्रॉंगली बिलीव्ह एखादा गोष्ट तुम्हाला आवडत असली तर ती तुम्ही नक्की चांगली करू शकता. आणि त्याच्यानंतर 5वं वर्ष हे टोटल रिसर्च करताय आणि त्यात तुम्हाला 1 वर्ष पूर्ण रिसर्च करावं लागतं, टोटल रिसर्च. अशा रीतीने 60 महिन्याच्या ह्याच्यात 18 महिने तुम्हाला रिसर्च करावा लागतो. हा रिसर्च तुम्ही कुठं करू शकता? पुण्यात, हैदराबाद, गोवा, जर्मनी, अमेरिका कुठेही करू शकता. त्या लिहायला लागणारा जो प्रोजेक्ट आहे तुम्ही लिहायचा आहे, पण आम्ही तुम्हाला त्याची मदत करतो. फॅसिलिटेटर, टीचर इन आयसर इज ए फॅसिलिटेटर, नॉट ए गिव्हर. जे स्टुडंट आणि विद्यार्थ्यांचा गिव्हर आणि टेकर असं रिलेशनशिप आहे, that we have broken and converted teacher as a facilitator, which is more above than giver. He does several other things. तशा रीतीने तुम्हाला ज्या आवडतं त्या विषयात अभ्यास करावा. उदाहरणार्थ कोणाला बायोलॉजीमधला मॉलिक्युलर बायोलॉजी आवडत असेल तर त्याचवेळी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडत असेल, त्याचवेळी जिओलॉजी आवडत असेल, त्यावेळी इंग्लिश आवडत असेल. हे सगळे कोर्सेस तुम्ही आमच्याकडे घेऊ शकता, तुम्हाला पाहिजे ते. रिस्ट्रिक्शन आहे का? काही रिस्ट्रिक्शन. 40 मेकॅनिकल, 40 इलेक्ट्रिकल, असे कुठलंही बंधन. एखादा कोर्स 100 मुलं घेता येईल, दुसरे 25 घेतील, तिसरे 4 घेतील, कितीही घेऊ दे, तुम्ही काही काळजी करू. याला अशा प्रकारचं विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची संपूर्ण योजना आम्ही 5 वर्ष राबवतो. आणि त्याच्यातनं विद्यार्थी काय होतात त्याची विचार क्षमता करणे, वाढवणे हे आमचं सगळ्यात प्रमुख कर्तव्य आहे आणि ते आम्ही नेहमी त्याच्यात भाग घेत असतो. आता हे सगळे फिलॉसॉफी आमच्याकडे 60% वेळ लॅबोरेटरीमध्ये घालवावा लागतो विद्यार्थ्यांना. ही जी की बायोलॉजीची लॅबोरेटरी आणि ज्याच्यात 12वी पास झालेले विद्यार्थी करतायत त्याच्यात कमीत कमी 330 ते 40 कोटी रुपयाची इक्विपमेंट आहे एका लॅबमध्ये. आणि वी अलाव द 12th स्टँडर्ड स्टुडंट्स टू ऑल्सो ऑपरेट. 40% लेक्चर्स किंवा कोर्स वर्कमध्ये जातात त्यांची. आमच्यात काय नवीन आहे हो एवढं तुम्ही सांगताय? फक्त मी 4 मुद्दे नवीन जे आमच्याकडे ते सांग. पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे कुठलीही ॲडमिशन ही बॅकडोअर मॅनेजमेंट डोनेशन यातून मिळत नाही. प्रत्येक सीट ही मेरिटनीच मिळवावी लागते. पहिल्या वर्षी 4ही विषय, पहिले 2 वर्ष कॉमन आणि 130 विद्यार्थ्यांच्यात तुम्हाला हे करावं लागतं. नंतर काय आहे आणखीन महत्त्वाचं काय आहे त्याच्यात की सगळ्यात आपल्या परीक्षा पद्धतीत कटकटीची आणि विद्यार्थ्यांना त्रासाची गोष्ट कुठली आहे तर परीक्षा. परीक्षा म्हटलं की फीवर आणि फिअर या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. मला तर परीक्षा हॉलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघवत नाही, इतकी त्यांची वाईट परिस्थिती. म्हणून आम्ही आयसरमध्ये वार्षिक परीक्षा ही कटकटच काढून टाकली. जाऊ दे, टेन्शनच नको. त्याच्यावरती कन्व्हेन्शनल वेगळ्या मेथड्स इव्हॅल्युएशनच्या आम्ही बसवलेल्या होत्या आणि त्यातून आम्हाला कळतं व्हॉट द स्टुडंट नोज. सध्याची शिक्षण पद्धती आहे त्याच्यात
व्हॉट द स्टुडंट डझंट नो हे आपल्याला पाहायचं असतं. वी हॅड डिझाईन्ड अवर इव्हॅल्युशनरी मेथड इन सच ए वे दॅट एव्हरीबडी नोज व्हॉट द स्टुडंट नोज. आणि हे करण्यासाठी आम्हाला पुष्कळ कष्ट घ्यावे लागलेत ऑफकोर्स. त्याच्याकरता सगळेच रिसर्चर्स असल्यामुळे एक्साइटमेंट इमिजिएट असते ती इथे येते. आमच्या फीज अत्यंत मॉडरेट आहेत. पाषाण आणि बाणेर भागात एका महिन्याला 25,000 रुपये वगैरे मॉन्टेसरीची फी आहे सध्या. त्याच्यापेक्षा थोडीशी 30,000 मला वाटतं आमच्याकडे पर सेमेस्टर फी आहे. तर अशा रीतीने आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही विद्यार्थ्यांना जवळजवळ 40 ते 60% विद्यार्थ्यांना आम्ही 5,000 रुपये फेलोशिप देतो. 5 वर्षापूर्वी आयसरमधल्या प्रत्येक मुलाला फेलोशिप मिळत असते. आता काही निर्बंधामुळे ती आम्ही देऊ शकत नाही. दुसरी आत्ता मी पब्लिकली सांगतो, इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही आहे आणि ज्यांना मेरिटवरती ॲडमिशन मिळालेली आहे, ही विल नॉट बी डिप्राइव्ड ऑफ आयसर एज्युकेशन बिकॉज ऑफ मनी. कोणीही मनुष्य पैसे नाहीत म्हणून आयसरला ॲडमिशन घेऊ शकला नाही असं जर असेल तर मी जाहीरपणे सांगतो त्याचं कधीही नुकसान होणार नाही. त्याच्या शिक्षणाची तजवीज आमच्याकडून. तर अशा रीतीने एक सर्वकष असा विद्यार्थी शिक्षणाचा पाया, एक नवीन कल्चर आम्ही याच्यात घेऊन येतो आहे सध्या. आणि काय पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही सुरू केलं त्यावेळी ॲज युजल सगळ्या ठिकाणी नवीन गोष्टीला विरोध हे असतंच आणि पुण्यातल्या ठिकाणी तर आम्हाला ते जास्ती आढळलं. पण शेवटी आम्ही ज्यावेळी कन्सेप्ट आमचा प्रूव्ह करून द्यायचं ठरवलं त्यावेळी रिअली वी वेर एबल टू डू. एक मिनिट. आता सगळ्यात राहिला महत्त्वाचा प्रश्न. आम्ही ज्यावेळी सुरुवात केली 2006 साली त्यावेळी पहिल्या बॅचला 34 मुलं होती. त्यांनी विचारलं, मेरे बच्चे को कितना पैसा मिलेगा? मेरे बच्चे को उधर जाके इतना पैसा मिलता है, तुम्हारे पास कितना पैसा मिलेगा? दुर्दैवाने माझ्याकडे याचं उत्तर नव्हतं अजिबात. कारण एकही बॅच निघाली नाही, काय सांगणार. पण आता 6-7 बॅचेस झालेल्या आहेत आणि आता आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो आम्ही काय करणार, काय आम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि त्यांच्या करिअर्स कशा घडल्या जातील किंवा हे करू शकतो. नंबर 1 अगदी हे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आयसर ही काय सायंटिस्ट. तुम्ही स्लाईड्स सोडून द्या कारण ते स्लाईड्स आणि याचं सिंक्रोनाईज होणं फार कठीण दिसतंय मला या रिमोट कंट्रोलमुळे. जेवढं जास्ती रिमोट तेवढा जास्ती त्रास आहे विद्यार्थ्यांच्या. आम्ही काय शिकवतो, आम्ही 5 गोष्टी शिकवतो विद्यार्थी. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही त्याची ॲनालिटिकल एबिलिटी वाढवतो, म्हणजे मराठीत ज्याला निर्णय क्षमता म्हणतो. कारण कोणतीही गोष्ट स्पून फिडिंग नाही. यू हॅव टू टेक युअर ओन डिसिजन्स दॅट इज फ्रॉम डे 1. त्यामुळे त्याची ॲनालिटिकल एबिलिटी किंवा निर्णय क्षमता आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती वाढवतो. नंबर 2 वी नर्चर द क्रिएटिव्हिटी. म्हणजे 12वी झालेल्या एखादा मुलगा आमच्याकडे आला आणि म्हणाला, हो मला काहीतरी नवीन करून बघायचं आहे, चल तुला काय येत नाही असं मी म्हणत नाही. ते जर सायन्सरित्या योग्य असेल तर त्याला ते करायची पूर्ण परवानगी देतो. वी नर्चर इज क्रिएटिव्हिटी. आणि कित्येक वेळा तर तो इतका चांगला करतो की त्याला आम्ही सांगतो रेग्युलर तू प्रॅक्टिकल करू नको, आता काही हरकत नाही, जातो काय त्याच्यात काहीच प्रॉब्लेम. तर अशा रीतीने नंबर 2. नंबर 3 त्याची रिसर्च डेव्हलपमेंट किंवा रिसर्च स्किल्स आम्ही वाढवतो. कारण 60 महिन्यापैकी 18 महिने तो रिसर्च करतो. नंबर 4 या सगळ्या ह्याच्यात करण्यासाठी त्याची विचार करण्याची एबिलिटी जी आहे आणि प्रेझेंटेशन स्किल्स आहेत ती वाढवतो. कारण कमीत कमी तो 5 वर्षात 60 ते 70 प्रेझेंटेशन देतो वेगवेगळे. इंटरनॅशनल, नॅशनल कॉन्फरन्स, सिम्पोजियम, सेमिनार सगळीकडे जाऊन त्यावेळी त्याच्या स्किल्स वाढलेल्या असतात. त्यावेळी वॅन ही कम्स आउट ऑफ इट ही इज केपेबल ऑफ टेकिंग डिसिजन. जगातल्या कुठल्याही प्रख्यात युनिव्हर्सिटी ही सायंटिस्ट मॅन्युफॅक्चर करू शकत. मग तुमच्या
ज्या डोक्यात आहेत, प्रिन्स्टन, येल, हार्वर्ड, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये 50% जास्ती लोक PhDला किंवा रिसर्चला जात नाही. तेच आमच्याकडेही तसंच होतं. 50 ते 60% मुलं रिसर्चला जातात, बाकीची वेगळ्या ठिकाणी जॉब्स घेतात. लिस्ट देऊ शकतो मी कुठे कुठे जॉब घेत आहेत, काय करतायत ते. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, फार्मा इंडस्ट्री आहे, IBM आहे, अनेक युनिव्हर्सिटी, अनेक इंडस्ट्री आहेत, तिथे काम करतात मुलं. 3-4 वेगळ्या फील्ड्समध्ये ज्या आता लोक ना उत्साह वाटायला लागला त्याच्यासमोर. काही मुलं लॉकडे गेली आहेत गेले 5 वर्षात, ज्यांचा CGPA 10पैकी 9.5 आहे. अशी का तर भारतात चांगल्या दर्जाचे पेटंट अटर्नी आजही नाहीत ज्यांना सायन्स बॅकग्राऊंड आहे. आणि पेटंट्स ही फक्त सायन्स आणि इंजिनिअरिंग या 2च विषयात घेतली जातात. अँड दॅट फेलो इज अर्निंग मोर मनी दॅन एनीबडी एल्स. हा एक भाग. कंटेंट रायटिंग हा खरोखरच फार चांगला विषय. 10 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही सांगत होतो की कंटेंट रायटिंगमध्ये भाग घ्या, कोणी घेतला नाही. पण आता बायजूसनी सांगितलं, शाहरुख खाननी सांगितलं, त्या लोकांचा लगेच त्याच्यावरती विश्वास होतो. कंटेंट रायटिंग हा फार मोठा चॅलेंजिंग करिअर अपॉर्च्युनिटी आहे सायन्स बेस्ड ग्रॅज्युएट. सिनेमॅटोग्राफी आहे, MBA आहे. आमच्याकडची मुलं MBAला जातात कारण त्यांची ॲनालिटिकल एबिलिटी हाय असते. UPSC, MPSC कुठेही जा तुम्ही. त्यामुळे आता ज्यावेळी माझ्याकडे पालक येतात आणि विचारतात, आता विचारत नाहीत मेरे बच्चे को कितना पैसा मिलेगा, आता विचारतात करिअर ऑप्शन्स काय आहेत. तेव्हा मी त्यांना 2च गोष्टी सांगतो. एक तर तुम्ही तुमच्या मुलाला आयसरमध्ये पाठवला आहे तर तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही, नंबर 1. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याला तो तुमच्याकडे परत येऊन मी आयुष्यात काय करू हा प्रश्न विचारणार नाही. आय रिपीट, ही विल नेवर कम बॅक अँड आस्क द क्वेश्चन व्हॉट ही शुड डू इन लाईफ. ती केपेबिलिटी आम्ही डेव्हलप करतो. एक्स गोष्टीसाठी एक्स कोर्स चालू करून त्याला एक्स इंडस्ट्रीत नोकरी देणे हे आमचं काम. वी आर नॉट मेंट फॉर दॅट. आमच्या मुलांनुसार तुमच्या पालकांच्या भाषेत म्हणजे चांगली पॅकेजेस मिळतात, पण ती जाहीर करणे आणि त्याच्यावरती ॲडमिशन मिळवणे हा आमचा व्यवसायच नाही. अमुक इतक्या पगाराची नोकरी मिळते म्हणून आमच्याकडे या, हे चुकीचंच आहे. वी डोंट सपोर्ट दॅट. मनी शुड फॉलो यू, नॉट यू शुड आफ्टर मनी आणि त्याची 12वीपासून तयारी करायची, ज्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध आहे. तेव्हा माझं पालकांना कळकळीचं आव्हान आहे किंवा मुलांनासुद्धा की तुमच्या मुलाला काय आवडते हे तुम्ही पहा, त्याचा कल समजावून घ्या. जर तो तुम्ही समजावून घेऊ शकत नाही, दुसऱ्याची मदत घ्या, त्यांच्याशी बोला. आणि त्याप्रमाणे मी कित्येक IIT, मी 3 वर्षापूर्वी IITच्या 80 मुलांच्यापैकी 47 मुलांना आयसरमध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलेलं. कारण फॅक्टच कोणी मांडत नाही. आज मला हा एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही लोकांनी उपलब्ध करून दिलात, त्यामुळे मी माझ्या बोलणं सांगू शकतो. आयसर इज अ डिफरंट, ऑल टुगेदर अ डिफरंट कन्सेप्ट. आणि तो नवीन असल्यामुळे तो जरा पचायला कठीण. एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही त्याच्याबद्दल हे नाही. हे सगळे कुठे कुठे नोकरीला जाऊ शकतील, मी आता सांगितलं ते इंडस्ट्रीत कोणकोणत्या आहेत, सगळ्या आहेत. आणि जे पालक नोकरीची चिंता करतायत त्यांना नोकरीची चिंता करू नका असं मी पहिल्या दिवसापासून सांगू शकतो. दुसरा एक त्याला डायमेन्शन आहे. आमच्याकडे यू डोंट हॅव टू बी जॉब सीकर, यू कॅन बी ए जॉब गिव्हर. आमच्याकडे स्टार्टअपची सोय आहे, इन्क्युबेशन सेंटर आहे. या सगळ्या गोष्टी आता एका पार्कमध्ये आम्ही इन्क्युबेट केलेल्या आहे सगळीकडे. त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा आपण 3 गोष्टी बघितल्या. रिसर्च प्रॉब्लेम हुडकणं किती सोपं आहे आणि आपला आपण रिसर्च केला नाही तर राष्ट्राचं भवितव्य किती धोक्यात आहे. आपली सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री आहे, इकॉनॉमी. वी नीड टू कन्वर्ट इट टू नॉलेज बेस्ड इकॉनॉमी. आणि ते करायचं असेल तर रिसर्चच्या प्रत्यवाने. जर आपण आता रिसर्च सुरू केलं तर 15 वर्षांतर आपल्याला एसेन्शियल ड्रग्स तर मिळणार नाही आणि मिळतील ती इतक्या महागात.
सध्या इमिटिनिब नावाचा एक ड्रग आहे, 1,20,000 रुपये किंमत आहे. जर आपण रिसर्च केला नाही, ज्यांनी रिसर्च केला, आणि त्या ड्रगचीच किंमत आता 8,000 रुपयावरती आणली. तर हे रिसर्चचं फळ आहे आणि ते आपल्याला आता करणंच भाग आहे, अल्टरनेटिव्ह नाही आहे. तर हे करण्यासाठी अंडर ग्रॅज्युएट लेवलपासून पाहिजे असेल तर आयसर इज वन ऑफ द अल्टरनेटिव्ज. ही एक बिल्डिंग आहे, ही जवळजवळ 3,75,000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग आहे. ही रात्री अशी दिसते. हे लेक्चर हॉल कॉम्प्लेक्सेस आहेत हे, आणि लेक्चर हॉल कॉम्प्लेक्समध्ये 500 पासून 25पर्यंत असे वेगळे लेक्चर हॉल्स आहेत. त्यातही लेक्चर हॉल सगळे लेक्चर्स एकत्र होतात त्याचं कारण त्या निमित्ताने सर्व विद्यार्थी एकत्र भेटू शकतात. नाही तर प्रत्येक डिपार्टमेंटला ठेवले तर भेटणारच नाही. ह्या ज्या 3 लॅबोरेटरीज आहेत, या 3 अंडर ग्रॅज्युएट लॅबोरेटरीज आहेत. मेंडॅलिफ केमिस्ट्री करता, एच प्लँक किंवा एच क्रॉस फिजिक्स करता, आणि जीवन प्रोटीनच्या नावाने जीवन बायोलॉजी करता. या अंडर ग्रॅज्युएट लॅबोरेटरीज आहेत. हे क्लासरूम्स आहेत. आमचे सर्व क्लासरूम्स एअर कंडिशन्ड आहेत. प्रत्येक बेंचवरती सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्ही वर्षातून किती उत्तरं देता, कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जातात, ह्या सगळ्याचं रेकॉर्ड आमच्याकडे ठेवण्याची सोय आहे, कारण कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आहे. तर अशा रीतीने सगळ्या गोष्टी चांगल्या आम्ही सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. फक्त आमची एकच इच्छा आहे की तुम्ही अभ्यास करावा. हा शेवटचा आस्पेक्ट आहे की आम्ही जरी पॅराडाईजमध्ये असलो तर बरोबर 500 मीटर इकडे आणि 500 मीटर तिकडे 2 कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, आणि जिथे प्रयोगाची 8वी ते 10वीच्या प्रयोगाची सोय नाही. मग आमच्याकडे दिशा नावाचा एक व्हॉलंटियर ग्रुप आहे, तो जातो, ट्रेन करतो विद्यार्थ्यांना, त्यांची प्रॅक्टिकल्स घेतो, सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या करतो. अशा अनेक ठिकाणी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने स्वतःहून काम करतात, ॲक्टिवेट करतात सगळ्यांना. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण आमची स्वच्छ धारणा आहे की समाजाने जसं आपल्याला भरपूर दिलेलं आहे तसं समाजाला आपण परत काहीतरी देणं हे आपलं कर्तव्यच आहे. फक्त ते आम्ही कंपल्सरी करत नाही. त्यामुळे 80% मुलं याच कामात नेहमी मग्न असतात. वस्त्यावरती जातात, वाडीवरती जातात. एक शेवटचं उदाहरण सांगतो. एका वस्तीवरती जाणारी मुलांना बघून टिपिकल स्टँडर्ड मुलं, वडील दारू पिऊन मारतात, आई बिचारी काम करते. या टिपिकल सेटअपमधनं येणाऱ्या एका मुलीने आमच्या आयसरच्या एका मुलीला विचारलं की ताई, मी हे कधीच करू शकणार नाही का तुमच्यासारख्याच्या. तर तिला समजावून सांगितलं हे करण्यासाठी काय करावं लागतं. ती 9वीत होती. त्या काय करावं लागतं काय. आणि मी आनंदाने सांगतो 3 वर्ष ती त्या परिस्थितीत त्या मुलीने राहून आता आयसर भोपाळमध्ये गेल्या वर्षी ॲडमिशन घेतलेली आहे, फक्त मेरिटवरती बेस. हे सगळं का झालं तर आपल्याला काहीतरी द्यायचं आहे समाजाला, ह्याची जाणीव होणं हेच माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याच्यातले काही हे फोटोज आहेत. हे 2006 साली ज्यावेळी आम्हाला मिळालं एक ग्राउंड, त्यावेळी असं होतं. साप, विंचू, खडक, बाभूळ, काटे, नाले, गटारं, अमुक इतक्या गोष्टी छान छान त्याच्यात होत्या त्यावेळी. आणि आता ज्यावेळी आम्ही बघतो हा 98 एकरचा परिसर, तो आता टोटली सुंदर कॅम्पस डेव्हलप झालेला आहे. हा ग्रीन कॅम्पस आहे, डावीकडे दाखवला आहे तसा, की 1-2 वर्षांनी आमच्याकडे रस्त्यावरचे सोलर लाईट्स आहेत, सगळीकडेच सोलर लाईट्स आहेत, हॉस्टेल्स आहेत, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. काही दिवसांनी ग्रीन कॅम्पस म्हणून ज्यावेळी डिक्लेअर होईल त्यावेळी पेट्रोल वाहनं आत आणता येणार नाहीत. आम्ही 500 सायकली घेण्याचा विचार केलेला आहे, आणि सायकल आपल्या इलेक्ट्रिकल रिक्षा घेणार आहे. तर अशा रीतीने या दोन्ही गोष्टी डावीकडे दाखवलेलं तो ॲक्च्युअल कॅम्पस आहे आणि कन्सेप्च्युअल हे दोन्ही दाखवले. हे ड्रीम खरोखरच पूर्ण झालेले आहे. आता हे पाषाण साईडचं आमचं गेट आहे. दुर्दैवाने माझ्याकडे बाणेर गेटचा फोटो नाही, जे खूप मोठं आहे. आणि आमचं विजन एकच आहे की अंडर ग्रॅज्युएट लेवलला रिसर्च आणि ट्रेनिंग हे एकत्र व्हावं, आणि त्यातूनच आपल्याला ज्या पाहिजे ते लोक मिळू शकतात. मित्र हो, 1930 सालापासून आपल्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं. CV रामन नंतर आपल्याला नोबेल प्राईज मिळालेलं नाही आहे. तर ते नोबेल प्राईज मिळवून या सगळ्या उत्साहातनं आपल्या भारतीय संशोधन, भारतीय कारणामुळे
संशोधन करून ते मिळवतील. तो दिन आपल्या दृष्टीने सुवर्ण दिन असेल एवढंच सांगून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. एक आहे सायन्स क्लब आणि सकाळ या दोघांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, याच्याबद्दल त्यांचेही आभार मानणं, हे फॉर्मल आभार मानणं मला आवश्यक वाटत नाही, कारण त्यांच्या अनेक कार्यक्रमातून मी भाग घेतलेला आहे आणि याच्यापुढेही मी भाग घेईन. धन्यवाद. धन्यवाद सर. हां ठीक आहे सर, बसा ना. सरांनी खरं तर बेसिक रिसर्च कसा करावा, काय काय मार्ग ते सांगितलं. सर, मला सांगायला आनंद वाटेल की संडे सायन्स स्कूल सुरू करताना 10 वर्षांपूर्वी आमचा हाच विचार होता आणि मागच्याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये संडे सायन्स स्कूलच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी यश जावळे, माहिती असेल कदाचित आपल्याला, हा डेल्फ युनिव्हर्सिटीमध्ये PhD करण्यासाठी गेला आहे. बायोफिजिक्स हा विषय त्याने निवडला आहे आणि आम्हालाही आनंद आहे की ज्या इच्छेने आम्ही संडे सायन्स स्कूल सुरू केलं की मुलांनी बेसिक रिसर्चकडे वळावं, त्याची फळं आता यायला सुरुवात झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय आत्ताचा आपला आहे की प्राईज डिस्ट्रीब्युशन. ज्युनियर आणि सिनियर अशा 2 गटांमध्ये आपण ही स्पर्धा घेतली होती. त्याचे रिझल्ट्स आपण आत्ता जाहीर करतो आहे. या रिझल्ट्सची सुरुवात मी सर्वांना विनंती आहे, फक्त 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपणार आहे, ठीक आहे. त्यामुळे सभागृह सोडू नये अशी विनंती आहे सर्व पालकांना. म्हणजे क्विजमध्ये भाग घेतलेला नाही आहे, पण त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण 1-2 मिनिट थांबायचं आहे. 5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम संपवतो आहे. ज्युनियर आणि सिनियर या 2 गटांमध्ये आपण स्पर्धा घेतली होती. पहिल्यांदा मी ज्युनियर गटाचे रिझल्ट जाहीर करतो आणि विद्यार्थ्यांनी सभागृहाकडे यायचं स्टेजवर आणि इथेच थांबायचं आहे. आपण एक कॉमन ग्रुप फोटो दोन्ही गटांचे प्राईज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर घेणार आहोत. ज्युनियर गटातून 3रा क्रमांक आहे आडगावकर तेजस. पुढे ये, सर्वांनी टाळ्या वाजवून याचं अभिनंदन करूयात. आणि मी नातू सरांना विनंती करतो की त्यांनी आडगावकर तेजसचं ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि बक्षीस देऊन गौरव करावा. ये पुढे. हा ट्री हाऊस स्कूलमध्ये आहे. यानंतर बक्षीस घ्या. ज्युनियर गटातून 2रा क्रमांक आहे अमर्थ वर्षिणी. हिचंही आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूयात. क्विज कॉम्पिटिशन आम्ही 2 भागात घेतली होती, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स, की ज्याच्यामध्ये मुलांना ते काय विचार करतायत क्रिएटिव्हली हे मांडण्याची संधी मुद्दाम दिली होती. आम्ही फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्नोत्तरं घेतली नव्हती आणि खराकस या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनची उत्तरं लिहिण्यातच मुलांचा लागला. मी सरांना विनंती करतो की तिचा गौरव करावा. आणि ज्युनियर गटातून 1ला क्रमांक आलेला आहे वाडीकर अर्णव. अर्णव वाडीकर. अर्णव वाडीकर. ज्ञान प्रबोधिनी शाळेचा हा विद्यार्थी आहे. टेलिस्कोप आहे. आणि आता सिनियर गट 7वी ते 9वी
तिसरा क्रमांक आहे दर्श पटेल. लवकर थोडं पळत या. दर्श पटेल याचा नंबर दुसरा आलेला आहे. यानंतर तिसरा आहे, सॉरी, दुसरा क्रमांक आहे बिरादार समर्थ. त्याने पुढे येऊन थांबावं. आणि पहिला क्रमांक सिनियर गटातून आहे बिदुरकर ओज. याने पुढे यावं. आत्ता बिरादार सम्राट हा बक्षीस घेतोय, दुसऱ्या क्रमांकाचा प्राइज. ओके. पहिला क्रमांक आहे बिदनूरकर ओज, KHS या शाळेचा विद्यार्थी आहे. ग्रुप आपण आता यानंतर एक ग्रुप फोटो घेतोय आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतोय. ग्रुप फोटोसाठी विद्यार्थ्यांनी फक्त ट्रॉफी आणि सर्टिफिकेट घेऊन पुढे यावं.